नमस्कार. लाईव्ह आहे. उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपल्या ओळख गटाच्या कार्यक्रमात आजचा आपला 78वा कार्यक्रम आहे आणि ऑगस्ट 2018 मध्ये याची सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपण इथे बोलावतो, त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातलं जीवन प्रवास समजून घेतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं, कष्ट असतात, संघर्ष असतं, यश असतं. त्या सगळ्यातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि प्रत्येक व्यक्तीची एक नव्यानं ओळख होते त्यांच्या आयुष्यातील घटनांमुळे किंवा अनुभवांमुळे. असा हा आपला उपक्रम आहे. ऑगस्ट 18 मध्ये सुरुवात झाली, आज 78 आहे आणि आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभले रत्नागिरीतील प्रथित यश कलाकार, तबला वादक, नुकतेच तबला अलंकार ही पदवी प्राप्त केलेले श्री केदार इंग्रज. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा आपण सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. अविनाश दादा आणि सर्व त्यांची टीम ओळख करते. मी सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी मला एक छान संधी दिली की माझा इथेच क्लास असतो ओळखमध्ये याच जागेवरती. त्यामुळे हा परिसर किंवा इथले जे लोक आहेत ते माझे खूप चांगले परिचयाचे आहेत, जवळचे आहेत. तिथे मुकुंद माझं शिकवायला येत असल्यामुळे ते कागदपत्र खूप आहे. काही वर्षापूर्वी इथे आपण एक संगीत मैफिल माझ्या वडिलांच्या स्मृतीला केली होती. तेव्हा हे आम्हाला साथी आमचा मधू पहिले होता आणि तिथं त्या बंद केली. मी मधू वेळेला गेल्यापासून म्हटलं मला सहन होईल त्याच्यामध्ये आपण आपल्या कार्यक्रमाकडे बोलूया. सर्वप्रथम आपण लहानपणापासून सुरुवात करूया. तुमचं गाव कोणतं आणि तुमचं बालपण कुठे गेलं? माझं गाव संगमेश्वर तालुक्यातील पांगरी माझं गाव. तर माझे वडील पोस्टामध्ये सर्व्हिस लावले आणि या मंदिराची पूजा वगैरे आमच्याकडे होती. तर माझे बाबा हा पकवासला त्याला कोणी नाल म्हणायचे भजनात. तर ती लाल वादक म्हणून खूप प्रसिद्ध होते पंचक्रोशीमध्ये. खूप ठिकाणी भजनांना जायचे. तर त्यांचं नालवादन ऐकण्यासाठी म्हणून लोक बेळगावची लोक ऐकायला यायची खास. त्यांना पुढे तर त्यांचं ऐकण्यासाठी म्हणून लोक मुद्दाम यायची. एवढे ते पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होते. तर त्यांचंच बघून त्यांच्यासोबत भजनाला वगैरे जाऊन मला पण त्याची आवड निर्माण झाली संगीताची किंवा त्या वाद्य गाण्याची. तुमचं शालेय शिक्षण पण तिथे पांगरी? शालेय शिक्षण माझं पांगरीतच. आमच्या शेजारी तिथे गीता परिषदेची शाळा आहे, तिथे पहिली ते 4थी. त्यानंतर गावात साधारण 2-2.5 किलोमीटरवरती 5वी ते 7वीचं शिक्षण झालं. तिथे आम्ही चालत जायचं कुठे तळे काढणे किंवा पांगरी लांब. आणि त्यानंतरचं 8वी ते 10वी शिक्षण कुलकर्णी हायस्कूल. त्यानंतर 11वी-12वी रत्नागिरी पटवर्धन हायस्कूल तिथे कॉलेज होती तिथे झालं. त्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर डिझायनिंगचे कोर्सेस केले, टायपिंग केलं. त्या बेसवर मी दैनिक सकाळमध्ये सर्व्हिसला आलो. तिथे मी 9 वर्ष सर्व्हिस केली आणि तिथे परमनंट पण झालं. पण तबल्याकडे एवढा जास्त असल्यामुळे कालांतराने 9 वर्षाच्या सर्व्हिसनंतर मी सकाळमध्ये नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ तबला करायचा. तबल्याची आवड कधीपासून लागली? तबल्याची आवड साधारण मी वाजवायला लागलो 3री-4थी वगैरे असेल कदाचित. कारण गावातली आरत्या भजन त्यातून माझी खरं सुरुवात झाली. आरती वाजवली. कारण लहान असताना आरतीला जायचो गणपतीमध्ये. तर
बाबा वाजवायचे किंवा आमच्या वाडीतली जी मोठी मुलं होती थोडंफार वाजवण्याची शिकलेलं कोणी नसते. तर ते वाजवत असेल, मी बघायचो, मला इच्छा व्हायची वाजवायची, पण लहान असल्यामुळे वाजवायला म्हटले. तर मग एकदा मी घरी अट्टल झाला, आमच्या घरी आरती होती, तर मीच वाजवणार आरती असा अट्टल झाला. आणि तेव्हा ते त्यांनी वाजवलं ना, ते खूप जणांना आवडलं, कारण ऐकणं माझं खूप होतं. बाबांसोबत मी जात असल्यामुळे बाबांनी खूप फॉलो करत होतं कसं वाजवतं ताल किंवा ते हिंदी त्यांच्या वगैरे किंवा गाणं उठावलं कसं करायचं. तर ते मी आत्मसात केलं आणि त्या दिवशी आरती वाजवली केली आमच्या घरात. तर खूप जणांना ते आवडलं. मग त्यानंतर रोजच मग मला आरती वाजवायला मिळायला लागली. त्यानंतर मग हळूहळू भजन सुरू झालं, बाबांसोबत भजनाला जायचो ऐकायला. बाबांमध्ये थोडं वाजवायला वाजवायचं. आणि शिकलं कोणाकडे? हां, ॲक्च्युली शास्त्रोक्त शिक्षण मिळालंच नाही सुरुवातीला, कारण एकतर परिस्थिती फार बेताची होती. त्यामुळे शास्त्रोक्त शिक्षण आणि गावात किती सोयी होती शिकण्याची. एकतर रत्नागिरीत यावं लागते, रत्नागिरीत येणं म्हणजे आमच्याकडे खूप होती, कधीतरी महिन्यातून वगैरे एखादी भेट यायची परिस्थिती पण होती. त्यामुळे मी जेव्हा रत्नागिरीत कॉलेजला आला तर तेव्हा मी शास्त्रोक्त शिक्षण खरं सुरू केलं. कैलासवासी वारांगडे त्यांच्याकडे मी 2-3 महिने हाडली दिवस. नंतर त्यांची तब्येत घेऊन झाली, मग त्यांनी मला हेरम पाठवायला जायला सांगितलं पुढच्या शिक्षणासाठी. मग मी हेरम सरांकडे घेतलं शिक्षण पुढचं 7-8 वर्ष तरी. त्यानंतर हेरम सरांना नोकरी त्यांच्या व्यवसायानिमित्ताने मग ते शक्य होईल क्लास घेणं. नंतर मग कणकवली प्रसाद करंबेळकर त्यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. 7-8 वर्ष त्यांच्याकडे झालं शिक्षण. आणि आता सध्या पंडित अहमद गांधी सर जे मूळचे कोल्हापूरचे आहेत आणि गोव्याला स्थायिक आहे, त्यांच्याकडे आता माझं तबल्याचं पुढचं शिक्षण आता चालू आहे. तुम्ही वेगवेगळे ह्या गुरूंकडे शिकला, तर गुरूंबद्दलच्या एखाद्या काही विशेष आठवणी हेमंत सरांच्या असतील किंवा आता दंडगे सरांच्या असतील असं काही? गुरूंबद्दलच्या आठवण म्हणजे तेव्हा काय झालं, जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा फक्त शिकत होतो, त्याचं महत्त्व त्या कलेचं किंवा त्याचा गांभीर्य म्हणायचं तर ते तेव्हा कळत नव्हतं, तेव्हा लक्षात येत नव्हतं. आता जशी आपली मॅच्युरिटी जशी वाढत जाते तेव्हा त्या गोष्टींचं महत्त्व कळत जातं. आणि तेव्हा असं सांगणारा पण कोण नव्हतं किंवा मार्गदर्शन करणार जायचं कोणी शिकायचं किंवा घरी जसं आता आपण मुलांना पालक सांगत सारखं पुश करत असतात तशी काहीच परिस्थिती नव्हती. जायचं आपलं आपण शिकायचं, घरी प्रॅक्टिस करायची ना, कुठे तेव्हा संधी मिळत गावातली भजनं, उत्सवात कीर्तन, भोवत्या वाजणं एवढंच आपलं पण ते कसं झालं, घरात बुजत असल्यामुळे ऐकून वाजवायची सवय मला खूप झाली. मी रेकॉर्डेड गाणी जी मी ऐकायची ती मी ऐकून जशी तशी वाजवायची ना, त्याचे बोल मला कळत होते ना त्याचं वजन कळत होतं फार, पण ऐकून ते तसंच्या तसं वाजवायचं. त्यामुळे आणि लय चांगली होती माझ्याकडे मुळापासून, बाबा वाजवत असल्यामुळे भजन वगैरे वाजवत असल्यामुळे ती समज चांगली होती. त्यामुळे मी 8व्या-9व्या वर्षीपासून मी कीर्तन वगैरे वाजवायचं. आमच्या मंदिरात उत्सव असतात भाद्रपदाचा किंवा कार्तिकाचा उत्सव, तेव्हा मोठ्या आरत्या भजनं कीर्तन वाजवायला हळू सुरुवात झाली होती तेव्हापासून. आणि नंतर मी ॲक्च्युली शास्त्रोक्त शिकायला. हेमंत सरांच्या किंवा दंडगे सरांच्या एखादी आठवण विशेष किंवा त्यांचा विशेष मार्गदर्शन हां, ॲक्च्युली हेमंत सरांचा तर आमच्याकडे खूप मोठे आदर्श आहेत. रत्नागिरीत खूप नाव आहे किंवा साथसंगत या विषयात जर का बघितलं तर खूप आदर्श आहेत ते आमच्यासाठी. त्यांचं ऐकून आम्ही खूप मोठे झालो. त्यांचे कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्ही पांगरीतून यायचो, 2 व्हीलरने किंवा काय गाडी मिळेल त्यांना आम्ही रत्नागिरीपर्यंत यायचो त्यांचे कार्यक्रम ऐकण्यासाठी. खूप कार्यक्रम ऐकले त्यांचे आम्ही. त्यांच्यासोबत मग टाळाला वगैरे मी साईडिझमसाठी मी बसायला, ते मला बोलवायचे कधीतरी. अशातून मग त्यांनी स्टेज डेअरिंग जे असतं त्याच्या छोट्या कार्यक्रमातून यायला लागलं. त्यानंतर गांधी सरांची जर का त्यांच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर
ॲक्च्युली माझं म्हणजे मधल्या कालावधीमध्ये माझं शिक्षण थांबलं होतं आणि से माझी दंगे सरांची ओळख झाली आणि तिथून जो माझी मी चांगली जी काही ग्रीप घेतली तेव्हा विचारच पूर्ण झालं, अलंकार झालं, अलंकार पूर्ण, या सगळ्या परीक्षा मी पाठोपाठ देत गेलो आणि ती जी काय जी काय उंची असते त्या कलेची त्याचा मला खूप फायदा झाला दंगे सरांचा आणि अजूनही होतोय. त्याच्या पुढे सुद्धा खूप शिकायचं आहे, मुलं चांगली चांगली घडवायची घडवायची. आपण तबला विचारत राहिलात आणि माझ्या मते रत्नागिरीचे सध्याचे तुम्हीच एक अलंकार झालेले आहात. बरं, त्याचा तबला अलंकारासाठी आपण आणि कारण माझ्या माहितीतले जे एक दोन आहेत ते रत्नागिरीचे नाही, माझ्या दृष्टीने रत्नागिरीतले पहिले तुम्ही अलंकार असाल. अलंकाराची परीक्षा त्याचं काय स्वरूप असतं? अलंकाराची परीक्षा म्हणजे एकतर खूप कठीण असते, टफ असते परीक्षा. जे तबला शिकतायत त्यांच्या त्या गोष्टी लक्षात येतील. अगदी म्हणजे परीक्षा सगळ्यात शेवटची परीक्षा म्हणून जरी विचार केला तरी अलंकाराचीच परीक्षा. त्याच्यानंतर जर तुम्ही गेली तर डॉक्टरेट करू शकता त्याच्यामध्ये. त्यामुळे जे काय टफ लेवलचं जे काय शिक्षण असतं किंवा जो काय सिलेबस असतो तो त्या अलंकार परीक्षेत असतो. तिथे खूप रस लागतो, खूप छान तयारी करावी लागते आणि मी त्या दोन्ही परीक्षा अगदी पाठोपाठ वर्षाचा गॅप न घेता मी त्या सलग दिल्या परीक्षा. पहिली परीक्षा दिली तेव्हा दुसऱ्या परीक्षेच्या वेळेला मी सरांना म्हटलं होतं की सर मी 1 वर्षाचा गॅप घेत होता तयारीसाठी, पण सरांना माझी खात्री होती, मला म्हणजे काय तुझी परीक्षा होऊन जाईल, बस लगेच होऊन जाणार परीक्षा. त्याप्रमाणे मी फर्स्ट क्लासने चांगला उत्तीर्ण झालो. चांगले मार्क्समध्ये हा एक सरांचा माझ्याबद्दलचा कॉन्फिडन्स म्हणा, विश्वास. तर तो विश्वास मिळवलेला नाही तुमच्या कलेने तरतूद वाढली तुम्ही बऱ्याच संगीत नाटकाला पण साथ केलेली आहे. बरं, कोणकोणत्या संगीत नाटकाला? संगीत नाटकाची माझी सुरुवात राधाकृष्ण कलामंच त्यांच्याकडून झाली. त्यांच्यामुळे मी ॲक्च्युली संगीत नाटकं वाजवायला लागले. पहिलंच मला नाटक जे वाजवायला मिळालं संगीत नाटक ते संगीत स्वयंवर ते शिवदृश्य म्हणतात संगीत नाटक. तर ती पहिलंच नाटक मला कठीण नाटक वाजवायला मिळालं. तर त्याची गंमत अशी की सरांची तब्येत नंतर किंवा त्यांनी नंतर हळू कमी वाजवलं. मग त्यांनी मला सांगितलं, मला फोन आला की तू वाजवू शकत, तेव्हा मी फक्त कीर्तन वगैरे वाजवतो, कीर्तनाचे वगैरे कार्यक्रम आणायचे वाजवतो. तर 2014ची भेट. तर राधाकृष्ण कलामंचचं नाटक होतं तर ते वाजवशील का म्हणून मला विचारलं. तर ही माझी पहिली सुरुवात झाली. त्या स्वयंवराचे इच्छा प्रयोग मी वाजवले. यशवंत नाट्य मंदिरला झाला होता, तो नाट्य परिषदेने आदेश केला होता. त्या नाट्य परिषदेच्या त्या नाट्याच्या प्रयोगाला खूप मोठे मोठे दिग्गज पंडित असून मराठी म्हणजे पुराणे कथला वगैरे असे ज्ञानेश कैलासकर खूप चांगले चांगले दिग्गज त्या प्रयोगाला आले होते. नंतर रामदास कामत आले होते. तर त्या नाटकाच्या प्रयोगात एक किस्सा असा, तर ती गाणी बरीचशी गंधर्व ठेक्यातली वेगवेगळे ठेक्यातली आणि एक पंजाबी ठेक्यातली गाणी. पंजाबी ठेक्यातल्या गाणं ती रेअर आहेत तशी की त्याच्या पोटावरती मोजण्याची पंजाबी ठेक्यातली गाणी. त्यातलं जे करीना यदुमती सत्यनाची गाणं आहे तर ते गाणं मी वाजवतो आणि त्याला पंजाबी ठेके बरेच जण त्याला चाचर लावतात किंवा त्याला आधी धुमाडी म्हणतात. तर मी मला हर्षिकाकांचं मार्गदर्शन होतं त्याच्याने तर खूप चांगल्या चांगल्या नाटकांना मार्गदर्शन होते. मुंबईपासून खूप चांगल्या लोकांना ते वापरलेले असल्यामुळे त्यांनी मला तो ठेका सांगितला की कसं असं होतेच बरोबर. तर तो ठेका मी त्या गाण्याला वाजवला आणि इतकं छान झालं नाटक. खूप गर्दी होती यशवंत नाट्यमध्ये. तो प्रयोग माझ्या यूट्यूबला पण आहे अपलोड केला. रेना दामले आणि अनुप कापड दोघांनी छान केलं होतं का. तर नाटकाचा प्रयोग संपला आणि सगळी बॅकस्टेजला भेटायला आली. तर त्यामुळे मी तबला आवडत होतो, माझी आवडावं चालू. तर
सरांना विचारलं तुमचे तबलची कुठे गेले आणि छोटा होतो आणि 2014ची वगैरे गोष्ट. तर मी आग्रह करतो मला बोलवायला तिला बोलवलं मी गेलो तर तो अंदाज का माझ्यासमोर त्यांनी मला विचारलं तू म्हटलं हो भीती म्हटलं काय बोलतं ते काय सांगतं शेवटी मोठी व्यक्ती. तर मला म्हणजे पंजाबी ठेका म्हणजे सुंदर वाटलं तरी म्हणजे तो तर एवढ्या मोठ्या माणसाकडनं मला ती मिळालेली दाद मिळाली विसण्यासारखी किंवा पेपरमध्ये बातम्या पण आल्या होत्या त्या बातम्यामध्ये ती चौकट पण होती स्पेसिफिक तुझी त्याच्याकडून छान फोटो मला मिळालेली तेव्हा न विसरण्यासारखी आहे. अजून कुठच्या नाटकांना साथी तेव्हापासून मग ती सुरुवातच चालू बऱ्यापैकी राधाकृष्ण कला मंचची विचार केला तर मग दुसऱ्या वर्षी आम्ही सुवर्ण तुला केलं, तिसऱ्या वर्षी स्वरसम्राटनी केलं, त्याला मला रौप्य पदक त्यानंतर खूप म्हणजे वरवड्याच्या संस्थेतून केलं, वाघांबेची नाटकं वाजवली, आणखी इतर आहेत बऱ्यापैकी संस्था आहेत, खूप नाटकं वाजवली. नाटकाची नावं सांगायची एखादा अनुभव प्रत्यक्ष लक्षात राहिलेला असं कारण राज्य नाट्याला तर बऱ्याच नाटकांना तुम्ही साथ केलेली आहे त्याचा एखादा अनुभव किंवा ज्याला रौप्य पदक मिळालं तुम्हाला स्वरसम्राटनी नाटकाबद्दल सांगायचं झालं तर स्वरसम्राटनी या नाटकही पहिलं आलं हो पहिलं आलं तर त्याला पण किती सरांनी दिग्दर्शन केलं, अशे काकांचं मार्गदर्शन, संगीत मार्गदर्शन. त्या नाटकासंदर्भात बोलायचं झालं तर त्या नाटकामध्ये लावणी, ठुमरी, नंतर बंदिश होते आणि गवळण अशा सगळ्या प्रकारची गाणी त्या पद्धत त्या नाटकामध्ये आहे. त्यामुळे झालं कसं वर्षी नाटकासाठी किती करून नाट्य लिहितच रचनेवर असेल तर मग अभंगच बऱ्यापैकी नाट्य. तर या नाटकामध्ये स्वरसम्राटनीमध्ये सगळ्या प्रकारची पदं होती, क्लासिकल पासून लावणीपर्यंत गवळणीपर्यंत. तर त्या सगळे प्रकार मला छानपैकी वाजवायला मिळाले. मुळात लाईट वाजवत असल्यामुळे त्याचा मला सगळ्या प्रत्येक फॉर्म कसा वाजवायचा, क्लासिकल असो, लाईट असू दे, अभंग, नाट्यगीत, कीर्तन असू दे, भजन असू दे, लावणी असू दे, इव्हन ऑर्केस्ट्रा म्हटलं हिंदी गाणी असू दे, सुगम संगीत, चित्रपट गीत असू दे, फोक असू दे किंवा वेस्टर्न असू दे, हे सगळे वाजवत असल्यामुळे प्रत्येक साथ कशी करायची प्रत्येक मोमेंट. तर ते मला तिथे त्याचा फायदा झाला. मग लावणी असेल तर लावणीला कसा करला, क्लासिकल बंदिश असेल त्याला बंदिशीला करतात, नाट्यगीत असेल तर त्याला कसा वाटतं पाहिजे. तर ते सगळ्या गोष्टी त्या नाटकात असल्यामुळे त्याचा फायदा झाला मला. आणि त्याला त्याच्यामुळे कदाचित परीक्षकांनी मला जो नंबर दिला असेल, सगळ्या गोष्टी वाजवता येतात चांगल्या पद्धतीने, म्हणून त्याच्याबद्दल मला त्यांनी त्याच्यामध्ये स्वप्नील गोरे, संध्याताईंनी काम केलं, संध्यासोबत त्यांनी काम केलं होतं. पहिलं नाटक आलं होतं त्याप्रमाणे 7 वैयक्तिक पारितोषिक आणि सांगीत असं बरेच मिळालं. तुम्ही अनेक कार्य कीर्तनकार, सेलिब्रिटी याला वेगवेगळ्या साथ केले, असं कोणत्या नामांतर असा करण्याचे योग आला तुम्हाला? तू काय काय पण कीर्तनकार मला वाटतं अगदी कीर्तनकार खूप ऍक्च्युली लहानपणापासून कीर्तनच खूप वाजवत असल्यामुळे कीर्तनकार की पासून चांगल्या राष्ट्रीय कीर्तनकारापर्यंत कीर्तनकार असे साथी देत आणि मग कीर्तनकारांबद्दल बोलायचं झालं तर मी नाव वाचून दाखवतो. रामदासी, शरद गाडबुवा, विवेक बुवा बोले, रोहिणी माने बनासते, दिगंबर बुवा नाईक, कुबेर बुवा, विनोद बुवा कोण आणि सगळेच येते त्यावेळी. बडवे बुवा असतील, शरबुवा जोडेकर. आणि गायकांमध्ये गायकांमध्ये विचार शास्त्रीय संगीताचा जर का विचार केला
तर पंडित विकास कशाळकर त्यांना साथ करायचं योगा, डॉक्टर अंतादेव मालुकर, त्यानंतर पंडित समीर दुबळे, सौ मंजुषाताई पाटील, प्रसाद गोळवडी सर, नंतर ज्येष्ठ गायिका नाट्य अभिनेत्री मधुबंती तांडे, ते गोष्टीतच कोणत्याच कार्यक्रम नारायणची मुंजी होती त्यामध्ये, हो हो तेव्हा तो कार्यक्रम झाला होता तिथे, त्यांना साथ करायला मिळाली. डॉक्टर कविता गाडगे असतील, त्यानंतर विश्वविख्यात वायलिन वादक श्रुती भावे, आता नवीन याच्यामध्ये खूप छान वाजवते, आघाडीची कलाकार आहे ती, तिला साथ करायला मिळाली. त्यानंतर संगीतकारांमध्ये विचारलं तर कैलासवासी नंदू होणं यांचे 2-3 कार्यक्रम मी वाजवले, खूप भाग्य समजतो. तसंच अशोक पत्की त्यांच्यासोबत साथ करायला मला मिळाली. त्यानंतर सेलिब्रिटीचा जर का विचार केला तर अवधूत गुप्ते आहे, स्वप्नील बांदोडकर, ऋषिकेश रानडे, अवस्था दाखवा, प्रथमेश लगाटे, मुक्ता वैशंपायन, अनिरुद्ध जोशी, शरयू दाते, रोहित राऊत, विश्वजित बोरवंतर, मंगेश बोरगावकर, श्रीरंग बाबे, मधुरा कुमार, जुई जोगळेकर, प्रसन्नजित अभिजित कोसंबी, स्वरांगी मराठे, मुग्धा गावकर, शमिका पेढे, अभिषेक काळे, सगळ्यात प्रतिक्रिया आणि या सगळ्यांना सेलिब्रिटी म्हटलं ना की मग तिथे फक्त तबल्याचं काम नसतं. हो तर तिथे कधी पकवा जागावा लागतो, कधी ढोलकचं काम असतं, कधी ढोलकीचं काम असतं, कोंगो असतो, झेंडे असतो. ही सगळी इतर वाद्य पण मी वाजवत असल्यामुळे त्यांच्याशी ट्युनिंग जमतं. इतर जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात की रत्नागिरीत, तेव्हा ते मला सांगतात. त्यातला एखादा अनुभव कीर्तनकार किंवा गायक, एखादी गाजलेली मैत्री कीर्तनकाराचं बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे असे पण अनुभव आले मला की मी नुकताच साथ करायला लागलो, पण रत्नागिरीचा तसा नवीन होतो. तर एकदा असा अनुभव आला मला की कीर्तन साथ करताना ती मला तितकी जमली नाही. म्हणजे मुलांना खूप मोठे नावाजलेले भाऊ त्यांना अपेक्षित साथ मी करू शकलो नाही, म्हणून मला उठावं पण लागलं होतं तबल्यावर. आई मला अनुभव आलाय, पण त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. पण मी त्यानंतर तो धीर न सोडता त्यानंतर मी त्यामध्ये खूप जोमाने काम केलं. आणि कालांतराने तेच बुवा जेव्हा रत्नागिरीत आले त्यांच्यासोबत मी एकदा साथीला बसलो होतो, तेव्हा ते इतकं दडपण होतं, मला मी घाबरलो होतो, कारण लास्ट टाइम मला काही उठवलं होतं तबल्यावरून वाजवता येत नव्हतं, तेवढी त्यांना पूर्ण साथ मी केली नव्हती म्हणून. पण त्यानंतर जेव्हा त्यांनी माझी कालांतराने काही वर्षानंतर साथ ऐकली, त्यानंतर असं झालं की ते जेव्हा जेव्हा रत्नागिरीत आले तेव्हा त्यांनी ऐकलं, त्यांना माझं सांगितलं. याच्यासाठी की बऱ्याचशा कीर्तनकारांना म्हणा किंवा गायकांना तिला साथ केली, छान ट्युनिंग जमतं, मग ती परतच्या वेळेला जेव्हा येतात तेव्हा माझंच नाव सुचवतं. हां, तर याचा पण याच्यामध्ये फायदा म्हणजे असा, लहानपणापासून मी साथ करत असल्यामुळे म्हणा थोडं गाण्याचं अंग आहे मला, त्यामुळे गाण्याच्या अंगाने मला तबला वाजतो असं बरेच जण म्हणतात. तर गाण्याची समज चांगली, त्यामुळे गाण्याच्या अंगाने तबला जातो. जास्तीत जास्त जेवढं मला गाण्याशी मॅच करता येईल किंवा सिंग करता येईल तेवढा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे कदाचित तो आवडत असेल श्रोत्यांना, गायकांना, त्यामुळे परत 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 बोलावून बरेच असे उत्सव आहेत इथे रत्नागिरीमध्ये, इथे वर्षानुवर्ष आम्हाला बोलवत आहेत साथीसाठी. तुम्ही वेगवेगळ्यांना साथ केली, कीर्तनकार असेल, गाण्याची मैफिल असेल, सेलिब्रिटी असेल, त्यातलं आव्हानात्मक कुठचं आव्हानात्मक विचार केला तर कीर्तन आव्हानात्मक आहे, कारण तिथे ठरलेलं काहीच नसतं. बुवा येतील बरं, ते काय त्याची काही प्रॅक्टिस अशी होतच नाही. आधी की डायरेक्ट स्टेजवर यायचं, जी काही सुरुवात होईल एक ते लगेच काही सेकंदामध्ये आपल्याला लीक झालं पाहिजे, कुठला ताल आहे, काय त्यांना जे काय अपेक्षित आहे, आणि ती लगेच सुरुवात पण केली पाहिजे, सुरुवात होईपर्यंत संपतो पण ते. त्यामुळे ते आव्हानात्मक आहे खरं सांगायचं. आणि कीर्तनामध्ये सगळे प्रकार येतात, शास्त्रीय संगीत असो, गंधीशी असो, पोवाडा येतो, अभंग येतात, गवळणी येतात, नंतर साठी दिव्या आल्या, हे सगळे प्रकार कीर्तनातले, नाट्यगीतं येतात, सगळे प्रकार, टप्पा टप्पा नाही कटाव येतो, नंतर झंपा, आता खूप कठीण प्रकार आहे कीर्तनाचा.
असे सगळे प्रकार त्या कीर्तनात घेतात. त्यामुळे तिथे पण मला तोच फायदा झाला. मी सगळे प्रकार वाजवत असल्यामुळे कीर्तनाची साथ किंवा जे जे प्रकार आहेत गाण्याचे तेच बरीचशी गाणी साथ केली असल्यामुळे लगेच मला ती वाजवता येतात. विचार करायला फार वेळ लागत नाही किंवा त्या गाण्यांना आवश्यक जे ठीक आहे ते तसे वाजवले जातात ऐकलेली असल्यामुळे. त्याच्यात महत्वाचं म्हणजे गाणे ऐकणं पाहिजे. त्यासाठी जी मुलं शिकणारी आहेत त्यांना खूप ऐकायला पाहिजे. खूप कार्यक्रम जे होतात ते त्यांनी प्रत्यक्षात जाऊन ऐकले पाहिजे. तर मोबाईल आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावरती चांगलं चांगलं ऐकायला मिळतं. पूर्वी तर तशा संधी पण सोयी नव्हत्या. त्यामुळे तसं काय मिळालं आम्ही प्रत्यक्षात जाऊनच कार्यक्रम बघितले कुठे. आतापर्यंत कुठे कुठे कार्यक्रम आपण केले महाराष्ट्र, नंतर गोवा, गुजरात, दिल्लीपर्यंत दिल्लीला पण केले कार्यक्रम. दिल्लीला हो गेल्या वर्षी दिवाळी पहाट होती तिथे स्वप्नील बांदोडकर, सावली गांगोडे होती, नंतर स्वप्नील गोडबोले होता, मंगळ कुंभार होता. असे 3-4 चांगले गायक होते. दिल्लीला जे महाराष्ट्र मंडळ आहे ते लोक आपला दिवाळीचा कार्यक्रम करतात. दिवाळी पहाट तिथे आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो. तो सगळ्यात मोठा प्रवास होता. त्यानंतर गुजरातला मी 1 वर्ष रामनवमीसाठी गेलो. 10 दिवस तिकडे राहिलो होतो. तेव्हा घरी नोकरीला होतो. काय वाजवायचं होतं तिथे? कीर्तन 10 दिवस कीर्तन. बरं तिथलं वातावरण, तिथली लोक बोलण्याची भाषा वेगळी. ऍक्च्युली कीर्तन 2 तासाचंच बोलते. ते 22 तास काही कामच नव्हतं. रेवदंड्याचे संदीप वगैरे त्यांच्यासोबत मी गेलो होतो. तो एक पहिलाच अनुभव माझा एवढ्या लांब जाण्याचा. तिथे कसा अनुभव आला? चांगलं. तिथे सुद्धा आपली कोकणातलीच लोक होती. उत्सव करायचे. त्यामुळे ठीक आपल्यातलीच लोक होती. त्यामुळे दिवसभर कंटाळा घ्यायचा. एवढ्या वेळ करायचं काय, संध्याकाळी फक्त 2 तास कीर्तन. तर तो एक पहिलाच माझा लांबचा प्रवास झाला सगळ्यात. सध्या तुम्ही अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करताय. बरोबर. आणि अतिशय चांगलं काम करताय. तर कुठे कुठे सध्या शिकवता आणि साधारण किती विद्यार्थी आहेत? पहिले मी सर्वप्रथम सांगतो 2013 मध्ये मी माझा पहिला क्लास सुरू केला. 2013 मध्ये आता 13 वर्ष झाले. एक कुवार पावला तेव्हा मी नोकरीला होतो 2013 मध्ये आणि मी नोकरी सोडली 2016. त्या 3 वर्षात मी चांगला सेटल झालो. थोडक्यात कुवार भाऊचा पहिला क्लास तिथे मोजक्याच अगदी 2-3 मुलांना घेऊन मी तो क्लास सुरू केला होता. तेव्हा तर माझं शिक्षण पण फार नव्हतं झालं. 3-4 परीक्षा मोजक्याच झाल्या होत्या माझ्या. आणि मी तो क्लास सुरू केला कुवार भाऊचा 3-4 मुलांना घेऊन. आणि नंतर मग हळूहळू वाढली गेली मुलं. ही आता संख्या साधारण 150 ते 150 मुलं माझ्याकडे शिकतात. रत्नागिरी जिल्ह्यातले, रत्नागिरी बाहेरचे, मुंबईतून 2 मुलं माझ्या ऑनलाईन शिकतात त्यांना. आणि पहिला क्लास कुवार भाऊचा 2013. त्यानंतर त्या पाठोपाठ मी घरी क्लास सुरू केला नाचणीमध्ये. आणि ती नोकरी सांभाळत असताना मी त्या दोन्ही गोष्टी बघत होतो. क्लास असू दे किंवा कुवार भाऊचा क्लास असू दे. मग साधारण माझी 35-40 मुलं होती. आणि नंतर मला संधी मिळाली मुकुंदमध्ये विद्यालयाची. तिला डॉक्टर वर्धर मॅडम होत्या आणि सर तिथे जे प्रिन्सिपल होते त्यांनी मला फोन केला होता. माझ्या आधी तिथे 3-4 आपल्या टीचर येऊन सोडून गेले होते. मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. एक पुण्यातून आले होते, प्रथमेश जाणे होता, उत्तम करकळकर होता आणि केदार ठाकूर होता नाट्याला. अशी 4 जण तिथे शिकवायला. पण ती 4 जण 6-6 महिन्याच्या वर काही शिकवू शकले नाही. तर मग 2015ला मी तिथे मुकुल माधवला जॉईन झालो. आणि मग मी विचार असा केला की मी सकाळी फक्त 2 तास जातोय मुकुल माधवला. आणि त्या 2 तासाचे मला जर का, आणि आठवड्यातून 2च दिवस होते, तर त्या 2 तासाचं मला एवढं मानधन मिळतंय आणि मी इथे दिवसभर नोकरी करून मला जवळजवळ तेवढंच मानधन मिळत होतं. महिनाभर नोकरी करत होता. मग मी तो विचार केला की मग हेच का पूर्ण वेळ करू नये. मग शाळा होती, जसं माझ्याकडे 2 माझे क्लास होते, साधारण 40 मुलं होती. ती सांगड झाली म्हणजे ओके वाटते मला. आणि घुसमट शिवायची माझी ड्युटी होती 12 ते 8 नोकरीची.
आणि संध्याकाळी कार्यक्रम खूप असायचे. ते पण सोडा अशी घुसमट व्हायची मला ती सारखं तरी किती वेळा ना ड्युटी मध्ये चेंज करून मन घर तिकडे हा, चांगल्या चांगल्या संधी जायला लागल्या आपण सुटायच्या खूप वाईट वाटायचं. मग रत्नागिरीमध्ये विजय रानडे सर आहे, त्यांनी मला 2016 मध्ये ऑफर केली. त्यांच्याकडे त्यांचे जे क्लास होते तो खूप मोठा क्लास आहे, म्हणजे खूप 80 वर्ष झाली त्यांच्या बाबांनी सुरू बाबांनी काकांनी सुरू केलं. तर ते 2 शहरात ते चांगल्या मोठ्या ठिकाणचे क्लास मायनाकडे आणि खाली शिरेल नाक्यामध्ये. तर त्या दोन्ही क्लासवरती मला तू शिकवशील का असं त्यांनी तेव्हा मला विचारलं. तेव्हा तेव्हापर्यंत माझे झाले होते माझं दुसरा मी 5 परीक्षांवर शिकवायला लागलो होतो. तर रानडे सरांनी मला ती चांगली संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. फार विचार न करता नोकरी सोडायचा निर्णय घेतला 2016 मध्ये. आज कुठे कशाचं होत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. मी मला सांगतो, मी कम्प्युटरवरती डिझाईनिंगचं काम करायचो. पेपरचा हा सेटिंग लेआउट किंवा ॲडव्हर्टाईज असू दे ते डिझाईनिंगचं काम करायचं. त्यानंतर मी जॉबवर पण करत होतो. सकाळची नोकरी सांभाळून 2 तास दुसऱ्या ठिकाणी प्रायव्हेट जॉबला मी जायचो. तिथेच काम विजिटिंग कार्ड असेल, बिल बुक असतील किंवा बॅनरचं डिझाईन असेल, तिथे सगळे जॉबवर होतो. ते पण मी करत होतो नोकरी सांभाळत. आणि नोकरी सांभाळता मी कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा डिप्लोमा पण केला. या गोष्टी सगळ्या. आणि त्याची महत्त्वाची गोष्टी सांगायची म्हणजे माझ्याकडे मागून मंदिरला क्लास असायचा सरांकडचा असू द्या. तो क्लास सकाळी 8 वाजता असायचा. इथून यायला आम्हाला तासभर लागायचा. त्यामुळे मला 6ची पहिली गाडी होती. त्या 6च्या पहिल्या बसने मी रत्नागिरी द्यायचो माझ्याकडे चालत यायचो. आणि तो 8 ते 9 क्लास झाला की नंतर पण काम नाही. मग 12 वाजताचं कॉलेज. मग तिथून परत मारुती मंदिरवर खाली पटोला चालत जायचं. तर तिथे पण मग चालत जायचं पटोलच्या हायस्कूलला. मग एवढा म्हटल्या वेळ कसा तरी काढायचं कॉलेजला. मग संध्याकाळी झालं असं ते छान रुटीन होतं. तर जे क्लास घेत आहे त्याच्याबद्दल. तर मग रानडे सरांनी मला ते 2 क्लास चालवायला शिकावून तेवढं मुलं वाढली. ते 2016 मी नोकरी सोडली. तिथे मी परमनंट पण झालो होतो. चांगली नोकरी होती असं नाही, पण त्या कलेमुळे मी सोडली. आणि खूप आवड असल्यामुळे म्हटलं आता ह्याच्यातच पूर्ण काय असेल ते करायचं, झोपून घ्यायचं. त्याप्रमाणे 2016 नोकरी सोडली. आणि ते मी खालचे क्लास पण 2 चालवतो. वर्कआउट्स आणि करतात ते 4 क्लास मी चालवायला घेतले. नंतर हळूहळू मुलं छान. आणि माझ्या नशिबाने मला मुलं पण छान मिळाली. आणि माझा क्लास सुरू झाल्यानंतर असा परिणाम झाला इथे चांगली ग्रीप घेतली माझ्या क्लासने. रिझल्ट चांगला लागायला लागला. मुलं चांगली तयार व्हायला लागली. त्याच्यामध्ये झालं असं सगळ्यात चांगल्या पद्धतीने क्लास चालत असल्यामुळे बाकी क्लासची मुलं माझ्याकडे यायला लागली क्लास सोडून. असे पण खूप अनुभव आले माझ्याकडे. शिकवण्याची पद्धत किंवा मुलांची अटॅचमेंट असते. शिकवता कसं हे आणि मग करायचं, मग ते झोपून करायचं. मग तिथे वेळेचा किंवा ना कधी फीचा विचार केला तेव्हा खूप भरभरून फी त्याला कधीच नाही. आणि रत्नागिरीसारख्या ठिकाणी एवढ्या कमी. मला खूप जण असं म्हणतात की एवढ्या चांगल्या लेवलचं तो शिकवतेस मग एवढी कमी का फी. तर त्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी 1000-2000 रुपये महिन्याची फी घेतली जाते. आमची फी बेसिक फी 500 रुपये आहे. आणि नाही असं कधी वाटलं. माझ्याकडे मुलं खूप येतात गरीब गावागावातून लांबून येणारे मुलं. काही मुलं अशी की त्यांची परिस्थिती नाही, त्यांना मी विनामोबदला पण शिकवतो. कधी ना कोणाला पैशासाठी कधी करत नाही. तर त्यामुळे खूप लोकांचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे. देवाचा आशीर्वाद आहे. त्यामुळे खूप भरभरून देतोय देव, कधीच कमी पडत नाही. तर आता असा प्रवास आहे. साधारण 150-200 मुलं आता माझ्याकडे शिकतात. परत 2 शाळा आहेत माझ्याकडे. मुकुल माझ्या विद्यालयाची फीस आहे, तिथे पण अकॅडमीमध्ये शिकवायला जातो. आणि अभिमानाची बाब म्हणजे माझ्या पाठोपाठ आता मुलं चांगली तयार होत आहेत. इथे आपल्या इथे बघितलं तर कैलास दामले आहे, त्यानंतर पुष्कर सरपोतदार, वरद जोशी आहे.
गणेश घाटे आहे, अथर्व घाणेकर एक आहे. अशी आता 4-5 मुलं अशी आहेत की त्यांनी क्लास सुरू केले. तर त्या मुलांना मी कुठे नाही कधीतरी शाळेवरती अकॅडमीमध्ये हो अकॅडमीमध्ये त्यांना चालू करून दिली. स्वतःचे त्यांनी क्लास सुरू केले. तर काही मुलांनी शाळेवरती लागल्या. तर बऱ्याचशा शाळांमध्ये पालक किंवा शिक्षक पण किंवा संस्था पण जागृत झाली. चांगले दिवस आहे. त्यामुळे ही जी मुलाला विचारत झाले गुरुप्रसाद पटवर्धनी काय, तर ही मुलं आता शाळेवर शिकवायला पण जायला लागली. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. ती मुलं तर चांगली मुलं घडवत आहेत. सगळ्यात महत्वाची भावना ही की ज्ञानाचं पुस्तक आपण स्वतःच्या हातात जोपासतो, त्यामुळे एवढ्या मुलांना पण वर आणणं हे पण भावना त्यातली महत्त्वाची आहे. आणि मला माझी अशी भावना असते की माझी मुलं पण माझ्या पुढे जावी किंवा त्यांनी पण छान काहीतरी करावं. त्याप्रमाणे आता माझी एक 10 मुलं आता विशारद झाली, पण आता परत त्या मागोमाग खूप मुलं विशारद होत आहेत. आणि आता पुढच्या वर्षी माझी मुलं विद्यार्थ्याचा अध्ययन करायला बसतात. बाबाई मुलं पण छान तयारी होत आहेत. साथीचा जर का विचार केला तर आता साधारण 25 मुलं माझ्याकडे अशी आहेत की जाऊन दिवसात भजन कीर्तन, गाण्याचे कार्यक्रम, नाटक म्हणा, मैथिली म्हणा असे वाजवूच शकतात. तसे आपल्या इथे आपल्या पंचक्रोशीत पण बरेच विषय एक होते. गंगार पाटणकर आहे, कैलास जांभे, रुद्र जांभे अशी काही मुलं त्यासाठी आता येतं माझं. तशी चांगली चांगली मुलं आता तयार होत आहेत पंचक्रोशीमध्ये सुद्धा. इथे सुद्धा माझा क्लास सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की मुकुलबाजूला मी यायचं शिकवायला. तिथले पण काही पालक किंवा मुलं माझं शिकवणं बघून त्या मुलांना आवड निर्माण झाली होती. त्या पालकांना पण कळत होतं. मग त्या पालकांनी मला विचारला की सर तुम्ही आम्हाला शिकायचं, मुलांना आमच्या शिकवायचे, मग कुठे तिकडे रत्नागिरी पाठवायचं. रत्नागिरी यायचं झालं एका मुलासोबत पालक पालकांना त्यांची कामं सगळे बाजूला ठेवून लागलं. बऱ्याच वेळा असं होतं पालकांना वेळ नाही, पालकांना जमत नाही म्हणून मुलांना क्लासला आणलेलं जातं. माझ्यात खंड पडला की पण प्रॉब्लेम होतो. त्यात सातत्य असलं पाहिजे. मग मी विचार केला त्याची जी काय 8-10 मुलं होती त्यांनी तिकडे सगळ्यांनी उठून येण्यापेक्षा आपण का जाऊ नये तिथं. म्हणून मग एक वार मी इकडे रत्नागिरीतून इकडे यायला लागलो आणि इकडे मग क्लास सुरू केला. इकडच्या मुलांना त्याच्यामध्ये हां आता तर पावस असू दे, गणेश गोळे होते या सापूचे तयार होते तिकडून पण मुलं येतात. फड्यातली लांबून लांबून मुलं येतात. वाटत मुलं चांगली तयार होत आहेत. चांगली घडवतात तसंही समाधान वाटते मला. नवीन तबला ते शिकणार आहे त्याला मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून काय सांगाल? नवीन तबला शिकणाऱ्यांना आधी माझ्या सगळ्यांमध्ये नेहमीची गोष्ट आहे ते निघाली ते रोजचा रियाज तुमचा न चुकता व्हायलाच पाहिजे. आणि शास्त्रीय संगीत ही एवढी मोठी प्रोसेस आहे ना, तुम्हाला लगेच त्याचं फळ मिळत नाही. तुमची खूप वर्षांची साधना, खूप वर्षांची मेहनत असते, तेव्हा तुम्हाला काही वर्षानंतर त्याचं फळ मिळतं किंवा त्याचे जे आउटपुट असते ते काही वर्षानंतर दिसायला लागतं. तर बाकीचा जर विचार केला किंवा थोडंफार शिकलं की लगेच गायला येतं किंवा गाण्यात तसं तबल्यातलं नाही. म्हणजे तुम्ही जर का उपजतच असेल एखाद्या काही तर तो लगेच वाजवू शकतो नाही असं नाही. पण गाणं कसं एक थोडे 2-3 परीक्षा की थोडंफार तरी गाता येईल. तसं गाण्याचं तबल्याचं नाही. तबला ती ॲक्च्युली समज चांगली येण्यासाठी खूप वर्ष जावी लागतात. ती मॅच्युरिटी जी आहे तबल्याची ती तुम्हाला स्वतः त्याबद्दल प्रेम असेल, खूप ऐकायला पाहिजे त्यासाठी. आणि तर आहेच खूप तुम्ही अपडेट राहायला पाहिजे. या गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत. चांगल्या लोकांचं ऐकून या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर ॲक्च्युली तुम्ही चांगली साथ करू शकता. आणि लगेच येणारी गोष्ट नाहीच आहे. तुम्ही हळूहळू सुरुवातीला आरती वाचवाल, मग भजन वाचवाल, कीर्तन, मग हळूहळू त्या गोष्टी प्रवास सुरू होतो. हां मी तर खूप वर्ष 7वी-8वीला असल्यापासून वाजवतोय. मग आता इथे येऊन बसतोय. अजून खूप करायचं आहे. चांगल्या चांगल्या लोकांना साथ करायचे. भविष्यातले काय संकल्प काय किंवा काय करायचं भविष्यात म्हणजे मला रत्नागिरीतच चांगलं वातावरण निर्माण करायचं आहे. नाही तर मला बाहेर जायला पण खूप होत्याच नाही असं नाही.
पण मी ठरवलं आपण रत्नागिरी शिकलो ना, रत्नागिरी परिस्थिती बघितलं तर तसं रत्नागिरी पण खूप चांगले चांगले तबला शिकवणारे होते. पण ते कसं आपले व्यवसाय नोकरी सांभाळून तर त्यामुळे वेळ मिळेल तेवढं कुठं मुलांना शिकवलं. त्यातनं फार असं खूप येत नव्हतं मुलं हां, म्हणून मी नोकरी सोडल्यानंतर मग पुढे काय करण्याचा निर्धार केला आणि मला मुदतही चांगली मिळाली. त्यातनं मग मला आणखी एक वेळा आणखीन आपण छान करू शकतोय. मग आता माझ्या मदतीला मुलं पण असतात, सिनियर मुलं आहेत, मला कधी अडचण असेल. पण कसं होतं कार्यक्रम आणि क्लास त्या दोन्हीची सांगड घालणं कठीण आहे, खूप कठीण आहे. एकतर तुम्ही परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून जर चांगलं यायचं व्हायचं असेल नावारूपाला तर मग क्लास वगैरे या गोष्टीकडे दुर्लक्ष किंवा ते करूच नाही फार सांगायचं तर. कारण तुम्हाला कुठे कधी कार्यक्रम येतील तिथे तुम्हाला जावं लागतं. मग काय क्लास जे असतात ना ते अनबॅलन्स होतं आणि एकदा का तुमच्या क्लासला खंड पडायला लागला मग मुलांची पण आवड कमी होते, मुलं कंटाळा करतात. त्यामुळे त्यात सातत्य राहणं गरजेचं होतं. त्यामुळे माझ्याकडे आता जी मोठी मुलं आहेत मी सुद्धा कार्यक्रम घेताना विचार करतो छोटे छोटे कार्यक्रम असतील ना, आता मुलं झाले ते त्यांना तिथे पाठवायचं, त्यांना एक चांगले संधी मिळतात. बरं आता पहिल्यासारखं नाही. मी जेव्हा साथसंगत करायला लागलो मला आठवतं मी 50 रुपये मी जागेवरती कार्यक्रम केले मी सुरुवातीला. पण कार्यक्रम तर तोही वाजवली तेव्हा फक्त संधीचा विचार करायचा, वाचवायला मिळते संधी मिळते ना जायचं. आणि त्यातून हे दिवस आता चांगले मिळाले. आता ना कोणाला पैसे सांगावे लागतात, लोकच समजून देतात. कधी जसं वेळ येत नाही ना तरी कोणाला आपण मानधनासाठी अडवून जातो. तर सांगायचा उद्देश असा की आता मुलं चांगली तयार झाली त्यामुळे मला कधी अडचण असेल तर मग मुलांना क्लास दिला जातो, पण त्यात खंड नाही पडतो. त्यामुळे क्लास आणि कार्यक्रम या दोन्ही गोष्टी आता छान बॅलन्स करतोय. श्रोत्यांमध्ये विचारलं कोणाला काही प्रश्न विचारायचं सावरकरला स्टेज शो केला होतात ना, आमची मुलं होती त्याच्याबद्दल सांगा. कुठला कार्यक्रम गुरुपौर्णिमा हां, एकाच वेळी पक्वान तबला सर्व होते का त्याच्यात? गुरुपौर्णिमेचा ठरवायची सभा म्हणतात. नाही गुरुपौर्णिमेचा. अच्छा हा गुरुपौर्णिमा. मग आता गुरुपौर्णिमेचा आमचा एक वर्षातून छान कार्यक्रम तो मेन म्हणजे गुरुपौर्णिमा. कारण एकतर गुरुप्रतीची आपली भावना व्यक्त करणं, त्यानंतर आपण जे काय वर्षभरात शिकलो ते आपल्याला परफॉर्म करायला मिळतं. आमचे जे स्वरनिनाद अकॅडमी म्हणजे रानडे सर, मंगेश चव्हाण आहे, काळे मॅडम निघाले तसं आम्ही 4-5 जण मिळून एकत्र कार्यक्रम करतो. पण आमच्या अकॅडमीमध्ये तबला, पेटी, गाणं, पकवान असे सगळे आम्ही एकत्र शिकतो. तर 2 क्लासेस आहेत आमचे, माझ्या घरच्या पाठची मुलं. तर सगळ्यात जास्त मुलं माझ्याकडे होती. दरवर्षीच असतं. पूर्वी आम्ही गुरुकृपाला कार्यक्रम करायचो, जिथे जेव्हा सुरू होतं स्वरनिनाद अकॅडमी. त्यानंतर मग गुरुकृपा कमी पडायला लागला आम्हाला. ती नाही म्हटलं तरी माझी 100 मुलं, नंतर रानडे सरांची, पकवाची, पेटीची, काळे मॅडमची अशी सगळी मग 150 ते 250 मुलं होती. ती 100 माझी जगली. तर मग नंतर आम्हाला ते गुरुकृपा कमी पडायला लागलं, स्टेज पण छोटा, स्टेज कमी पडायला लागला. मग नंतर आम्ही जयेश मंगल कार्यालय घेतलं, तिथे पण तो आम्हाला स्टेज कमी पडायला लागला. मग शेवटी आम्ही गेल्या वर्षीपासून निर्णय घेतला की सावरकरच घ्यायचं आणि तिथे आम्ही कार्यक्रम करायला लागलो. तर गेल्या वर्षी आम्ही 110 मुलांनी वगैरे तबला वाजवला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये. त्याच्यामध्ये मी परीक्षा वगैरे असे ग्रुप पण पहिल्या 2 परीक्षा तशी सिनियर मुलं होत जातील तसे त्यांचं मग त्यांना तसं मटेरियल पण तसं छान द्यायचं, वादन पण इफेक्टिव्ह होतं. तसं मग माझा तो एक दृष्टिकोन असतो की दरवर्षी छान छान काहीतरी मुलांनी वाजवावं, वेगवेगळं कठीण वाजवावं काहीतरी. त्यांना तर छान काहीतरी देतो, वेगवेगळे ताल देतो मी. नाहीतर त्या तालाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या तालांबद्दल आवड किंवा त्या तालांमध्ये सोलपंचमचा वारी असतो, आढा चौकाची ताल ते आहे. जर तुम्ही विचार केला तर त्रितालातच बरेच जण सोलो वाजवतात किंवा मग तेवढंच ऐकायला मिळतं. जर का समोर ऐकणारी सगळी तबला वादक आहेत, संगीत शिकणारी मुलं आहेत तर मुद्दाम वेगळं आपण काहीतरी करावं आणि त्याप्रमाणे मग वेगवेगळ्या तालांमध्ये
वचनी ताल, सप्ताह, एकताल, पंचम सवारी, आडाचौथ सगळे वेगळे ताल घेतले होते. त्या सगळ्या वेगवेगळ्या तालांमध्ये बरं फार वेळ पण नसायचा. 10-12 मिनिटं झाली असेल त्याच्यात त्या एवढ्या मुलांनी एकत्र वाजवायचं. परीक्षा वेळेस ग्रुप केले. एक ग्रुप तर होता त्याच्यामध्ये जवळजवळ 40-43 मुलं होती एकाच वेळी. हा पहिला ग्रुप होता त्याच्यामध्ये. दुसऱ्या ग्रुपमध्ये पण 30-32 मुलं, नंतर पुढे पुढे कमी तशी मोठी मोठी मुलं तशी होती. तसं त्याच्यामध्ये तबला पाकवाची जुगलबंदी होती. तर तो कार्यक्रम झाला होता. खूप नाट्य खूप आता आमची मुलं जर का 150 मुलं असतील मग त्याचे प्रत्येकाचे पालक चिंतक सगळे मित्रमंडळी चांगलं ऐकायला पण सगळं नाट्यगृह फुल होतं. खूप छान. मग गेल्या वर्षीपासून आम्ही ठरवून दिला आता नाट्यगृहातच कार्यक्रम अजून कोणाला काही त्यानंतर आम्ही आमच्या क्लासची ओळख म्हणून आम्ही नादब्रह्म नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. ठरवांची एक सभा केली होती आणि त्याच्यामध्ये मोजकी ते विचार झाली. चांगली मुलं 4-5 तबला वाजत, कैलास दामले पकवाज, आणखी एक कोणती होता असे ते 2 पकवाज वाजत आणि 4 तबला वाजत असा म्हणून आणि एक हार्मोनियमला आणि एक टाळ असं आम्ही तो नादब्रह्म नावाचा कार्यक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये तबला पकवाजची जुगलबंदी आणि मध्ये थोडं हार्मोनियम वाजत थोडं असा एक पाऊण तासभराचा कार्यक्रम आम्ही केला. सर्वांची माझी सभा केली. त्याचे 3-4 ओळख पण केले मी त्या कार्यक्रमामध्ये. आणि आता आणि नवीन आमचा उपक्रम म्हणजे बऱ्यापैकी माहिती असेल नादब्रह्म आरती म्हणतात. हां, कारण हल्ली आम्ही 2 स्पर्धांमध्ये पाठोपाठ नंबर मिळवला. त्याच्याबद्दल सांगायचं असं म्हणजे आमच्या क्लासमध्ये गाणं शिकणारी पण मुलं आहे. माझी मुलगी आहे स्वरा लाकडे म्हणून मुलगी. त्यानंतर आदित्य लिणी एक आहे गिरीला जिंकाळे हा मुलगा. तर अशी मुलं आहेत जी तबला पण शिकतात, गाणं पण शिकतात. मग मी विचार केला असं तर सर गोडबोले काकांचा आमचा विषय झाला होता. रवी केळकरला कीर्तन उत्सव होता. तिथे ते मला म्हणाले देवी असोडा एक आरतीची स्पर्धा आहे आणि का प्रथमेश होता माझ्यासोबत. तर तिथे असा किस्सा झाला की त्याच्यामध्ये असं आरतीची स्पर्धा आहे. मी काय त्याच्यावरती बोललो नाही. कारण का तर त्या आयोजकांनी मला परीक्षक म्हणून बोलवलं होतं. मी काहीच रिॲक्ट झालो नाही. म्हणजे आपण परीक्षक म्हणून आहोत आणि स्पर्धेला पण आपल्याच मुलांना किंवा आपली स्कीम उतरवली. मला ते खरं पटलं नव्हतं. पण मुलांनी जोर धरला की नाही आपण जाऊ. तेव्हा प्रथम म्हणलं मग ते बाकी मुलांशी त्यांनी शेअर केलं अशी आपण स्पर्धा उतरूया का आपण. कारण आम्ही असं हेमंत देशमुख जे गायक आहेत त्यांच्याकडे आम्ही असंच महिन्यातून असं जस्ट घरगुती मैत्रिणीसाठी म्हणून बसतो. आणि मला एक चांगली सवय म्हणजे मी जेव्हा जातो ना मी बऱ्याचशा उत्सवातून तुमच्या इथे पण येतो. खूप चांगले संबंध आहेत. लोकप्रेमाने बोलवत असतात दरवर्षी. मग प्रत्येक वर्षी एखाद्या उत्सवात एखाद्या दिवस जाऊन नदीला जाऊन येईल किंवा साथीला असतो तर मग मी जाताना माझी गाडी असते तर मग गाडीत आणखी 4-5 सीट भरून द्यायचे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जातो. हां, त्यांना तिथे होत्या वाजवायला मिळतात. त्यामुळे आता असं आमचा असा एक ग्रुप झालाय छान. प्रत्येक गावातनं आम्ही जातो. त्याला नाचायचं, मजा करायची, छान कीर्तन जे काही धार्मिक कार्यक्रम असतील ते सगळ्या ठिकाणी उपस्थिती दर्शवतो. मग तसं आम्ही हेमंत देशमुख काकांकडे पण बसतो. तर मग आमचे जे ग्रुप होता ना तिथे मग प्रथमेशच म्हणला की आपण उतरायचं काय या स्पर्धेला. कारण सगळेजण असे गावातले बोगट्या वगैरे गाणारे सांगते आरत्या म्हणणारे बोगट्या तर त्यामुळे बऱ्यापैकी सगळे त्या वातावरणातले होते. तर मग त्याने बोलल्यानंतर मग सगळ्यांनी त्याला रुजवलं ते नाही आपण करूया मस्त छान स्पर्धा आहे ते उठून तरी बघू. मग विचार केला मी आणि काहीच कोणाला बोलत नव्हतं. मी त्या स्पर्धेला परीक्षा मी फक्त त्यांना टीम फायनल करून दिली. मग त्यामध्ये मग विचार केला म्हटलं की गाणारी बोलवलं त्यांना गेले बोलवले. मग वाजवणारी तर आमचं तीच मुलं होती. सगळे तबला वाजत आरती स्पर्धेला उत्तरलेले गाण्यासाठी एक उत्सुकता होती सगळ्यांना. तर ॲक्च्युली तसं गाणे पण मग आरत्या पण आम्ही सिलेक्ट केल्या सगळ्यांनी. माहीत आमची सर पेटीला होती आरत्या सिलेक्ट केल्या. मग तिथे सुद्धा आम्ही शास्त्राचा विचार करूनच त्या आरत्यांचा क्रम असू दे चढजातल्या आरत्या मध्यमातल्या आरत्या किंवा कुठल्या आरतीनंतर कुठली चांगली वाटेल तो असा टेम्पो छान असा चढता लागेल. तर असं बाकी साहित्य त्या गोष्टीचा उच्चार असू दे स्वर असू दे
तालाचा काय प्रश्न आहे, सगळी जबरदस्ती होती, तालातून गात होते. त्यामध्ये कैलास पण आहे का, कैलास पण चांगला गाणार असल्यामुळे तर आम्ही तुझी संघ स्थापन केला, नादब्रह्म आरती भजन मंडळ, आणि त्याच पहिल्या स्पर्धेला उतरलो. त्या पहिल्या स्पर्धेमध्ये नंबर मी उदय गोखले परीक्षा होते तिथे, माझी टीम होती म्हणून मी तिथे असा कधीच विचार केला मग आपण नंबर दिला. ॲक्च्युली आमचा परफॉर्मन्सच छान झाला होता, सगळ्या टॉप लेवलचा परफॉर्मन्स. आणि जेव्हा बक्षीस वितरणाची वेळ आली तेव्हा प्रेक्षकांमधूनच काही लोक म्हणायला लागले, या संघाचा नादब्रह्मचा पहिला नंबर, नादब्रह्मचा पहिला नंबर आहे. तर त्याप्रमाणे आला नंबर आमचा आला. नंतर परवाची मागजनला झाली ती स्पर्धा, तिथे पण आम्ही तिथे विजय रानडे सर, काची रानडे होती परीक्षा, तर तिथे पण आमच्या संघाचा नंबर आला. आता पुढची स्पर्धा आहे माणगावला, ती तर खूप मोठी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेत पण उतरले आम्ही. त्या स्पर्धेची तयारी चालली आहे, त्याच्यासाठी तर असं नवीन काही ना काहीतरी करत असतो आपण. तेवढं मुलांना पण वेगळं विषय मिळतात ते शिकायला. आणि समाजात पण खूप चांगल्या मुलं पण चांगल्या पद्धतीने वावरणं चांगलं त्यांचं ॲक्टिव्ह असतात. आता एखादा कार्यक्रम असले गाण्याचा तर आपुलकी म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला मुलं जातात. त्यामुळे आमच्या क्लास, आपल्या क्लासने तर शास्त्रोक्त संगीत शिकणारी मुलं खूप आहेत. पण तुम्ही जे गाण्याच्या कार्यक्रमाचा विचार केलात ना तर गर्दीची फार नसते. मला ते आढळतं असं हां, की म्हणजे जी शिकणारी मुलं असतात, म्हणजे आता सगळ्यांची पण मैत्री नसेल, जी मुलं शिकतात जनरली गाणं, त्या अशा लोकांनी तिथे म्हणजे गेलं पाहिजे, ऐकलं काहीतरी कानावर पडेल या त्यात होते कसं, मुलांना, लहान मुलांना अजून त्याचं महत्त्व कळत नाही. आणि पालक पण त्यात थोडे जबाबदार आहेत. नाही म्हटलं तरी कसं होतं, मुलांना झोपलेलं आहे, नाही म्हटलं तरी इतकं शेड्यूल टाईट असतं मुलांचं. आपल्या क्लासला सुद्धा मुलं येतात ना, म्हणजे हार्डली तासभर काढूनच येतात. झाला की त्याला मला पुढच्या क्लासला गरज आहे, त्याला माझा उद्या परीक्षा आहे, मग त्याच्यामध्ये तासभर तेवढा वेळ पुरेसा होत नाही. त्यामुळे या गाण्याच्या कार्यक्रमांना जे जायला पाहिजे, ऐकायला पाहिजे की समोरचं, ते ऐकणंच होत नाही. त्यामुळे आता झाले जी मोठी मुलं आहेत जी आता जी मॅच्युअर्ड आहेत, जी विचारासाठी, त्यांना ज्याचं महत्त्व कळते गाणं ऐकण्याचं किंवा आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे समाजामध्ये या क्षेत्रामध्ये, ही अशी जी आता जी आमची जी टीम आहे ना, ती मंडळातली असू दे, ती बऱ्यापैकी 10-12-15 मुलांची जी टीम आहे, ती सगळी मुलं सगळ्या कार्यक्रमांना जातात. मग तिथे एक आता ठसाव पडतो सगळ्या कार्यक्रमांना येतात. जी काय असेल ती तिथे आपली लोक किंवा आपले कलाकार समजून, आपली संस्था समजून तिथे जी काय असेल ती मदत करतात. उदाहरणार्थ बरोबरचे कार्यक्रम असेल तर आमच्या क्लासमध्ये मुलं साथीला पण जातात. आणि ती गोष्ट म्हणजे जे काही रत्नागिरी गाण्याचे क्लास, पेटीचे क्लास असतील, कथकचे असतील, त्या बऱ्याचशा क्लासमध्ये माझे विद्यार्थी आता साथीला जातात. परीक्षा म्हणा, त्यातून मग मला काही संधी त्याची क्लासिकल शास्त्रोक्त वाजवायची. हां, नाही तर तुम्ही जर का साथीचा म्हणून जर का विचार केला, पडाक्यात तर फार कोण जातच नाही, म्हणजे मोजकेच कार्यक्रम होतात. मग ही साथीची संधी अशा कार्यक्रमातच मिळते. किंवा तुम्ही जर का एकटा जर का तबला घेऊन जर का म्हटलं मी पडाक्याची प्रॅक्टिस करतो, तर तसं गाणार जर समोर नसेल तर तुम्ही ठेका किती वेळ वाजवणार, त्यात ती लय खूप कमी असतं, संख्या लई असते. त्यामुळे प्रत्यक्ष वेळ वाजवू शकतो. ॲक्च्युली तुम्ही गाण्यासोबत साथ करता तेव्हा ती पडाक्याची प्रॅक्टिस किंवा जी काही चांगली तालीम असते, आपला पण अंदाज असतो, हां, त्यातून ते शिकायला मिळतं. त्यामुळे आता बऱ्याचशा गाण्याचे जे क्लासेस आहेत तिथे माझे विद्यार्थी प्रत्येक क्लासला एक दोन मुलाशी जोडून दिले, तुम्ही या क्लासला जायचं, कधी त्यांना गरज असेल लागेल तेव्हा मी त्यातून त्यांना पण शिकायला पाहिजे. 4 पैसे मिळतात त्यांना प्रॅक्टिसचे. पूर्वी तसं नव्हतं, काय मिळतील न मिळतील, पण आम्ही सात संगत शिकायला मिळते म्हणून आम्ही जायचो त्या क्लासला. पण तसं आता मुलांना 4 पैसे मिळतात, सात संगत केल्याचे. त्यामुळे मुलं पण आता चांगली आहे की मुलांना संधी मिळायला लागल्यामुळे त्याचं महत्त्व कळायला लागलं. त्यामुळे आता मुलं विशारदपर्यंत न थांबता पुढे सुद्धा शिकतात. अलंकारचं शिक्षण आता घेणारी मुलं आहेत, ते पुढचं चालू आहे शिक्षण त्यांचं. त्यामुळे त्याचं महत्त्व कळतंय आणि खूप छान वातावरण निर्मिती होते रत्नागिरीमध्ये तबल्यामध्ये. तबल्याशिवाय तुम्ही इतर कुठचं वाद्य वाजवून बघितलं का किंवा इंटरेस्ट निर्माण झाला? हो, वाजव.
ॲक्च्युली मी लहानपणापासून मी पण पकवाज किंवा गावातली नाल म्हणतात ना तीच वाजवायचो खरं आरतीला किंवा भजनाला. तबला मी जेव्हा शास्त्रोक्त शिकायला लागलो 2004 मध्ये, तेव्हा मी 11वीला रत्नागिरीत आलो, तेव्हापासून मी तबला शिकायला लागलो. त्याच्या आधी मी पकवाज किंवा नाल वाजवायचो. नंतर मग हळूहळू ढोलकी असेल किंवा या ऑर्केस्ट्रा वगैरे पण मी जेव्हा वाजवायला लागलो, हां कोंगो असेल, ढोलक असेल, ढोलकी असेल, झेंबे, ही सगळी वाद्य आहेत माझ्याकडे. मग हळूहळू ती जमाकाळी ही स्वतःची असावी. ती दुसऱ्याकडे आपण किती वेळा म्हणा. तबल्याचा पण विचार केला. सुरुवातीला एक तबला होता, नंतर मग गायक जसे असतात त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे तबले असतात. 12 स्वर असतात पेटीची, तसे सगळ्या स्वरांचे तबले मग हळूहळू मी जमा केले. मग नंतर मला असे कोणाकडे मागायची वेळ आली नाही. आता बऱ्यापैकी सगळ्या स्केलचे तबले आहेत. काही तर 2 म्हणजे मेन स्वर आहेत, 2 तबले पण आहेत. हो आहे. तर अशी बाकीची पण वाद्य वाजवायला लागलो. आणि मुळात बेसिक माझं तबल्यातलं शास्त्र चांगलं कळत असल्यामुळे आणि सगळ्या वाद्यांचं मूळ जे आहे ते तबला आहे. आणि तबला माझा चांगला पक्का असल्यामुळे मला बाकीची वाद्य वाजवायला सोपी गेली. आता मला रत्नागिरीत तर बरेच जण विचारतात तुम्ही ढोलकी शिकवाल का, पकवाज शिकवाल का, पण मी नाही कोणाला शिकवत. कारण कसं आहे आपल्याला त्यातलं तेवढं शास्त्र माहिती. मी जे वाजवतो ते तबल्याच्या हिशोबाने जेव्हा कान तयार आहे, जे काय कळतं, जे ओरिजिनल गाण्यात वाजते ते कळतं, त्याप्रमाणे मी त्या वाद्यांवरती वाजवतो. कारण वाद्य बदललं की वाजवण्याची पद्धत बदलते, हात ठेवायची पद्धत बदलते, शास्त्र बदलतं. त्यामुळे मी ते कोणाला शिकवत नाही. तबला हे जे वाद्य आहे ना ते घरात आणून ठेवलं नुसतं असं चालत नाही सर, ते लगेच हे होतं. ते खूप महाग पण आहे. नक्की. इतर वाद्य कसं पेटीमेट आणून ठेवली हो. त्याला कोणते कसं त्याला चालतं. हो. पण तबला जो प्रकार आहे तबला त्याला तुम्ही कोणालाही हात लावून देणार नाही तुमच्या तबल्याला. बरोबर. हो बरोबर. त्याचं कारण काय असतं ते तुम्ही आता सांगा. ऍक्च्युली काय होतं, आपल्या इकडं नेहमीचं वाद्य असतं आणि आम्ही तर खूप जीवापार जपत जपायला वाद्य. कारण असं पण होतं, मी चांगले वाजवणारे आहेत रत्नागिरीमध्ये, ज्यांनी म्हणजे त्यांना कधी अडचण जसं मगाशी म्हटलं ना, म्हणजे सगळ्या स्वरांचे तबले कुणी मागितलं मग ते आपल्याला वाजवणार आहे ना, मग आपण कधी नाही म्हणत. मग असे द्यावे लागतात कधीतरी. मग होतं असे पण अनुभव आले, ज्या माणसाला मी तबला दिला माझा, म्हणजे माझे कार्यक्रमाचे तबले जे चांगल्या क्वालिटीचे आहेत, खूप वर्षानुवर्ष ते मी जपतोय, व्यवस्थित मेंटेन ठेवतो. जरा जरी पावडरची गर्दी म्हणा किंवा हाताला घाम येतो तर ती लगेच पुसून टाकणं, व्यवस्थित सत्करित करून ठेवणं, व्यवस्थित जपून ठेवणं. तर असे मी काही अनुभव आले की काही जणांनी तबले दिले. तर जेवढी आपण आपल्या वाद्याची काळजी घेतो तेवढी दुसऱ्याकडून घेतली गेली नाही. जसं मी जागच्या जागी जिथल्या तिथे तबल्याची वरची गादी बांधायची तर माझी पद्धत जी आहे ती बदलली तरी आपल्याला ते कळतं. तर मग काही जणांच्या हाताला घाम घेतो, मग तो घामासोबत पावडर आहे ना, ती तबल्याला पावडर चिकटतो. मग पावडरचा वरती थर असतो, मग तो थर चिकटला ना वरती, मग त्याचं ट्युनिंग बिघडतं किंवा वाजत नाही. म्हणून मग असं ते देत नाही किंवा व्यवस्थित वापरले जात नाही. तिथपासून मग मी ते कमी केलं. खरं सांगितलं, आपला जेवढा आपल्या वाद्यावरती जीव आहे तेवढा समोरचा माणूस तेवढ्या तळमळीने ते वापरत असेल ना, ती कधीतरी अशी गादी बांधलेली नसायची, उघडत तबला असायचा, मग बांधले तर एखादी बांधलेली. किंवा जर का त्या कार्यक्रमात त्यांनी ठोकला असेल तबला, तबल्याचं कसं ते एखाद्या विशिष्ट स्वराला तो भरला, काळी एकचा तबला असेल तर तो काळी एकचा तबला एखादा स्वर वरती आपण ठोकून चढवू शकतो, एखादा स्वर खाली, ते 2-3 स्वरामध्ये छान असतं. मग जर का तो तबला आपण जर का वरच्या स्वराला चढवले ठोकून, तर कार्यक्रम झाल्यानंतर तो परत त्या मूळ स्वराला आणून ठेवायला पाहिजे. मग असं पण झालं काही वेळेला, तो मी दिला, त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर तो म्हणजे ठोकला ना कार्यक्रमाच्या आधी, तो नंतर उतरवलाच नाही. मग तो न उतरवलेला तबला मला जेव्हा 2 दिवसांनी मिळाला तेव्हा तो फुटलेला होता तबला. ते खूप लागलं मला. आणि दुसरं म्हणजे आपला जर का कार्यक्रम झालाय वाजवून, आज माझा कार्यक्रम आहे, मी तुमच्याकडनं तबला आणला, मग माझा आज कार्यक्रम झालाय तर तो उद्या मी तुम्हाला नेऊन देणं माझी जबाबदारी. मग काही वेळेला असं होतं आणून दिला नाही, मग जेव्हा माझा 2 दिवसांत माझा कार्यक्रम असेल तेव्हा मी फोन करायचा त्याला, ते
मग त्याला वेळ नसेल तर मी त्यांच्याकडे जाऊन घेऊन येणार. तर आणि आपलं वाद्य, आपलं कार्यक्रम झाला नसलं आपलं वाद्य आपल्या घरी पाहिजे. अशी खूप वाद्य मी जमा केली, वर्षानुवर्ष छान ती मेंटेन वाद्य आहे आणि ती भरताना सुद्धा मी चांगल्या क्वालिटीची भरून घेतो मस्त. त्यामुळे रत्नागिरी सुद्धा आहे तबल्यानंतर, बाहेर पण आहे. मला असं मुंबईला वगैरे फार नाही मला जायला लागलं. मला ते त्यातलं थोडं स्वरज्ञान असते, म्हणजे आमच्या घरात पण आमचे आजोबा वगैरे ते तबला भरायचं वगैरे काम करायचं. त्यामुळे बारीक सारी किरकोळ काम आहेत ना, पूर्वी तर मी तबल्याची ओढ काढणं वगैरे माझी मी करायचं. पण ते नंतर कालांतराने ते हार्ड असतं म्हणून ते कमी केलं. मग आता मी सरळ दुकानात किंवा एक मला नॉलेज म्हणून मी तबल्याच्या दुकानात काही येते, गणपतीचा सीझन वगैरे असतो ना, त्याच्यात मी ती तबला शाही घासण्यासाठी वगैरे पण मी जायचो, ते शिकण्यासाठी. थोडे दिवस मी ते पण करून बघितलं. आपल्याला नक्की नक्की. त्यामुळे वाद्य वापरणं याबद्दल मी खूप, आणि एक कार्यक्रम झाला की पहिलं वाद्य आपलं वाजवून जसं होतं तसं व्यवस्थित पॅक करून ठेवतो. ती जायची गडबड असेल, नंतर जेवायची गडबड असेल, काही फोटो असेल, काही पहिलं माझं वाद्य मी व्यवस्थित झाकून ठेवणार, भरून ठेवणार. जिथल्या गोष्टी तिथे त्या गेल्याच पाहिजे, मग बाकी पुढच्या काही गोष्टी असतील. तुम्ही बघायचं म्हटलं की रत्नागिरीतच मी इकडे होतो, तुम्ही तबल्याची कामं कुठे करता? रत्न जिल्हा परिषदला ते लिंगायत म्युझिक हाऊस आहे, बरेचसे विद्यार्थी पण तिथेच काम करतात. त्यांचं काम चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे आता या लेवलला कसं आपल्याला आपलं वाद्य कसं पाहिजे, ते तुम्ही काय टोन पाहिजे त्या वाद्याला, ते मला थोडंफार कळत असल्यामुळे मला जसं पाहिजे. कारण कसं होतं ते मेकर सुद्धा कसं आहे, त्यांचे तेवढे काम तयारीचे असतीलच असं नाही. त्यांचं लोकल लेवलची ते पण मी विचार केला तर सीझनचं, गणपतीतलं, त्याचे उत्सवार्थी वगैरेच काम त्यांच्याकडे जास्त असतं. चांगल्या वादकांची किंवा त्या क्वालिटीचे जे वादक आहेत चांगले टॉप लेवलचे, त्या लोकांची तुम्ही जेव्हा कामं कराल तेव्हा तुमच्याकडून तेवढं काम ते करून घेतात किंवा तेवढ्या क्वालिटीचं काम केलं जातं. त्यामुळे अशी कामं इथे फार कमी होतात. त्यामुळे त्यांचं पण नॉलेजमध्ये फार भर पडत नाही किंवा त्यांना एक्झॅक्ट काय पाहिजे वादकांना तबलजीला. आणि तुमचा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते हात मारण्याची, वाजवण्याची. प्रत्येकाला ट्युनिंग वेगवेगळं लागतं, जे काय असेल इझीच असतं त्याच्यामध्ये. तर त्याप्रमाणे त्यांना त्या क्वालिटीचं काम मिळत नसल्यामुळे त्यांचा पण त्याच्यावरती विचार होतो आणि ते नॉर्मल लेवलचं जे काय असेल ते काम करून घेतात. पण माझं कसं होतं, मला स्वरज्ञान पण चांगलं आहे. त्यामुळे मला ॲक्च्युली काय पाहिजे, त्या तबल्यातून काय, तबल्यातून काय अपेक्षित आहे, कसा नाद पाहिजे, चाट कशी वाजली पाहिजे, थाप कशी वाजली पाहिजे, किंवा पुडी कशी पाहिजे, चांगल्या कुठल्या पद्धतीचं पाहिजे त्या घराच्या तबल्याला, ते मला जे अपेक्षित आहे ते मी सांगतो, त्याप्रमाणे मी करून घेतो. आणि बरेचसे वादकांना असं वाटतं की नाही तुझं तेवढं कसं काम ते चांगलं करून घेतलं, असे बरेचसे वादक मला बोलतात. पण ते नाही तसं. मी इथे आम्ही एक देवगडला मुलीला एक संदीप मिस्त्री म्हणून करतो, खूप छान काम आहे. पण त्याचं प्रॉब्लेम काम खूप असल्यामुळे ना 5-5, 6-6 मिनिट तबला खूप काम असतं त्याच्याकडे, पण ते वेळीत नाही असं. त्यामुळे ती गेलो तर माझी गोळी देवगडपर्यंत, त्याच्यापुढे मी कधीच नाही असं फार लांब कधी जायचा विचार पण नाही केला ना, कधी गरज पाहिजे. आणि नुसते तबले चांगले असून उपयोगाचे नाही. जर वट्टरांकडे जे आता सगळ्यात टॉप लेवलचे जर का तबला मेकर म्हटलं तर वट्टर आहे, पुण्याला पण आहे चांगले मेकर आहे. तर वट्टरांचे जर का पुडीचा जर का विचार केला, नुसती पुडी जर का बघितली 8-8 हजार रुपयाची पुडी आहे, जी ते रत्नागिरी 2000 ला मिळते. पण जर का तुम्ही वट्टरांकडची जर का पुडी तुम्ही वाजवताय, तेवढं आपल्याकडून वाजवलं पण गेलं पाहिजे, त्या क्वालिटीची साऊंड सिस्टीम पाहिजे, तर आउटपुट तेवढे येणार आहे. बाई म्हणा किंवा मोठी जी छान तबलजी चांगले क्वालिटीची त्या वट्टरांकडच्या पुढे वापरतात. पण त्यासाठी साऊंड सिस्टीम पण तितकीच महत्त्वाची आहे. चांगले लेवलची क्वालिटीची साऊंड सिस्टीम असते, तेव्हा ते आउटपुट चांगले आहे. तर नाहीचा विचार केला तर उद्याला सामान असतील तर आता तेवढा चांगला करून घेतो, समाधान मिळतं. पण आपण जर ते वट्टरांची पुडी वापरली, जसं साधा घरगुती छोटा जर मिक्सर असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल, काहीच इफेक्ट येणार नाही त्याचा. त्यामुळे वाद्य तर असायलाच पाहिजे, पण आपलं वादन पण चांगलं पाहिजे. यांचे वडील उत्तम नाम वाजवायचे, वडील उत्तम नाम वाजवायचे. आमचे गावाला त्याला विनंती एवढीच करतो की
आमच्या घरात जी प्रॅक्टिस सुरू होती म्हणजे मंगेश मोरे रावण आणि आमचा पहिला ग्रुप आहे. हा, त्याच्याबद्दल थोडासा विषय करा कारण ती गांधी होती आणि ती नक्की, सुरुवात होती. नक्की. त्यामुळे त्या घरातली जी प्रॅक्टिस होती त्याचं हे मूर्त स्वरूप आता दिसतंय आम्हाला. बरोबर. आणि ते तुमच्यावर प्रेम करतीलच. तुम्ही रत्नागिरीवर प्रेम करा आणि असाच प्रवास पुढे सुरू होईल. नंतर त्याने आल्या आल्याच सांगितलं पहिलं की नाळ वाजवण्यापासून गावातून सुरुवात केलेली आहे म्हणून. काकांची ओळख होती. हो. प्रकाश मुळे आणि प्रज्ञा पण आले. हे आमचे शेजारी अच्छा, नमस्कार. रत्नागिरीमध्ये असतात. तुम्हाला सुखदमुळे घाणेकर माहिती असते, कीर्तन हो. तिचे बाबा. हो, आमचं पण आहे. रोडला राहतात. आणि सोमेश्वरला जी गोशाळा आहे हो, बरोबर. ते शाळा ते चालतं. बरोबर. तर ते तेव्हा खातर मी त्यांना ऍक्च्युली खरं बोललो पण नव्हतं किंवा असं मी माझ्या गडबडीत ते मी फार शेअर केलं नव्हतं माझ्याकडून गोष्ट जेवढं करता आलं क्लासच्या ग्रुपवर वगैरे. मुलांच्या ना परीक्षा होत्या त्या गडबडीत मला ना ते डोक्यात माझ्या तेच होतं. आज रात्री नाटक पडायचा विचार. हो ना. आज रात्री कीर्तन नाही पडत. हे सगळं इतकं शेड्यूल टाईट असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत. त्यामुळे ते माझ्याकडून खरं शेअर करायचं राहिलं पण काका आपुलकीने आले. सगळ्याच कार्यक्रमांना येत असतात त्या काका. तर बोलायचा विषय म्हणजे असा माझी रत्नागिरीची जी सुरुवात आहे, गावात वाजवत होतो बहुत्या आरत्या कीर्तन छानपैकी मजा यायची. ती वातावरण वेगळंच होतं. तर रत्नागिरीची माझी जी सुरुवात झाली ती आमचा एक स्वरलीला नावाचा एक ग्रुप होता ज्याच्यामध्ये मंगेश मोरे, पिंट्या चव्हाण असतील, नंतर प्रदीप वेल्ला म्हणून नंतर असे काही गोष्टी रत्नागिरीचे आणि बरेचसे ते प्रेसवाले होते म्हणजे तरुण भारत नंतर विसाका अशा प्रेसमधल्या लोकांनी मिळून त्यातले कलाकार लोकांनी मिळून एक ग्रुप सुरू केला होता स्वरलीला. आणि आम्ही त्यांचे कार्यक्रम ऐकायला यायचो त्यांचे कार्यक्रम म्हणजे आमच्या पांगरीच्या देवळात पण झाला होता. ते कसं वैभव पण सरकार वगैरे असायचे, गुरु नांदगावकर, नदी नांदगावकर ते असायचे गायला. नंतर गौरीमुळे होते. असे चांगले चांगले गायक होते त्या ग्रुपमध्ये आणि बघायला येईल. नंतर आम्ही जेव्हा सुरू केलं तबला शिकायला, मी असे सुनील पेटला सुनील पेटला पेटी शिकायला जायचं, आम्ही तबला शिकायला. मग मंगेशमध्ये आमच्या गावातले असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या ग्रुपमध्ये घेतलं किंवा त्यातून आम्ही पुढे. तर आम्हाला घेतलं. नंतर त्यांची मुलगी सुद्धा ती पण मुलाकडे गाणं गात होती, गाणं शिकत होती. मग ती येतात आणि मग असे आम्ही दर रविवारची प्रॅक्टिसला बसायचो. मग कधी कार्यक्रम असतील मग त्यातून मग हळूहळू कार्यक्रम. मग तेव्हा मी असं एकट्याकडे तबला वाजवायचो. आमची मकरंद पाटील म्हणून तबलची होती तर ती वाजवायची. मग त्यांच्या जोडीला चुकत चुकत मी बसायचो. ते लीड मी त्यांना सपोर्ट म्हणून वाजवायचो त्यांचे. मग त्यातून हळूहळू स्टेज डेअरिंग यायला लागलं, साथी पिसवणं गेलं. मग रत्नागिरीत तिथून हळूहळू मी कार्यक्रम वाजवायला लागले. अशा माझा तो खरा रत्नागिरीचा प्रवास माझा तिथून सुरू झाला. मग नंतर मग उदयराज सावंत असतील, संदीप कर्लेकर असतील, त्यांचे मग ऑर्केस्ट्राचे ग्रुप म्हणा. मग ते हळूहळू तिथून प्रवास सुरू झाला. मग ओळखी वाढल्या, संपर्क चांगले लोकांची. आणि मग वादन बघून हां पुढे ते कार्यक्रमाला साथीला जायचो. तिथे मग बरेच लोक येऊन विचारायचे तुम्ही क्लास घेता का. मग त्यातून क्लास वाढत गेला आणि कार्यक्रम पण वाढत गेलो. अशा चांगल्या चांगल्या संधी मग मिळायला लागल्या. स्टॅमिना संदर्भात संगीत, नाटक, मैफल आणि सोलो वादन, तर या संदर्भात तुम्ही आता कसा वाढवला आणि विद्यार्थ्यांना काय सांगा? बरं, स्टॅमिना जर का विचार केला तुमचा रियाजच महत्त्वाचा आहे. तुम्ही रियाज जेवढा वेळ जास्त करा त्याच्यावर तुमची स्ट्रेंथ किती आहे वाजवण्याची ते ठरलेली आहे. आणि दुसरं म्हणजे म्हटलं साऊंड सिस्टीम पण त्यातला महत्त्वाचा आहे. काही ठिकाणी चांगली साऊंड सिस्टीम असते तिथे जास्त एनर्जी लावावी लागत नाही. तुम्ही असं नॉर्मली छान थोडं जरी वजन देऊन वाजवलं तरी ते वाजतं. काही ठिकाणी साऊंड जर नसेल चांगलं खूप तुम्हाला एनर्जी टाकून वाजवावं लागतं किंवा जर आपल्याला फीडबॅक मिळत नसेल, आपण जे वाजवतो ते जर आपल्यालाच कळत नसेल मॉनिटरमधून, मग काही ठिकाणी मॉनिटर पण नसतात. मग असं आपण किती जरी ताकदीने वाजवलं तरी आपल्यालाच कळत नाही. ओके, मग किंवा मग काही वेळेला साऊंड सिस्टीमचाच भाग असतो. गाणारा, पेटीवाला आणि गायक सॉरी तर या तिघांचे त्या साऊंड बॅलन्स जर का केले नाही
कधी कधी गाण्याचा मोठा असतो, शिकवायचा मोठा असतो, मोठा मुलीचा जर का कमी असेल मग आपल्याला खूप ताकदीने वाजवावं लागतं, कारण आपला पण आवाज तेवढा मोठा यायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये जमायला होतं. पण साऊंड सिस्टीम जर का चांगली असेल, तुम्ही छान एनर्जी टिकून आणि रियाज महत्वाचा, रियाज जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही एनर्जी टिकून वाजवूच शकता. आणि हे सगळं अंगवळणी कधी पडतं, माझ्या बाबतीत सांगायचं तर मी गावातली भजनं, कीर्तन, होत्या खूप वाजवल्या. होत्या वगैरे तुम्हाला किती स्पीडने नंतर वाजवावं लागतं, एक होती किती तासन तास चालते, मग तिथे किंवा भजन पण तसं खूप असं फास्ट गजर वगैरे म्हणा, भरपूर असं स्पीडला वाजवावं लागतं. त्यातून तो माझा लहानपणापासून स्टॅमिना तो वाढत गेला खरं सांगायला. त्यामुळे त्याच्यावरती वेगळा मला काय फार असा विचार करावा लागला नाही. क्षेत्रात पुरुषांची थोडी गुप्तदारी आहे ऍक्च्युली माझ्याकडे तर मुली पण शिकतायत खूप, त्यापैकी चित्रा मानी कोळब्यातलीच दिसत. या मुलीने आता 4 परीक्षा मुकुल माधव विद्यालयाला गेली, 4 परीक्षा दिल्या. ती आता 8वी दिलीस ना तू? 8वीत आता जाते, 7वी तिच्या 4 परीक्षा झाल्या. शिवाय सलील दामलेंची स्वरा ती आता तिने 4 परीक्षा दिल्या होत्या. म्हणजे माझ्याकडे तबला शिकणारे पण मुली आहेत, माझी मुलगी तबला शिकली, 4 परीक्षा झाल्या. आणि माझ्याकडे साधारण 5-6 वर्षापासून 70 वर्षाचे आजोबा पण माझ्याकडे तबला शिकायला येतात. सगळ्या वयोगटात ते तबला शिकायला तर सगळ्या प्रकारचे लोक माझ्याकडे तबला शिकायला येतात. तेवढे त्या सगळ्यांना मी आवड निर्माण करतो. कारण माझ्याकडे क्लासचा जर विचार केला ना तर जी मुलं येतात क्लासला म्हणून त्यातलं सोडून जाणाऱ्यांचं प्रमाण अगदी क्वचित. बायकाला खरंच आवड नाही, तो पालक पाठवतात म्हणून मिळतोय अशी असती तर गोडी इतकं निर्माण करतो आम्ही क्लासमध्ये, मग जाणाऱ्यांचं प्रमाणच नाहीये बरंच जाणाऱ्यांचं. त्यामुळे आता अशी अवस्था आहे, क्लास वाढवायचा किती वेळच कमी पडतोय. तुमच्याकडे विद्यार्थी आल्यानंतर शिकायला सगळे आई बापांना वाटतं की मुलाने आपले शिकावं, तो म्हणतो मी जाणार. पण तुम्हाला लगेच लक्षात येत असेल की हा मुलगा शिकेल तर नाही, म्हणजे एखादी कला याच्या अंगात आहे मुळात की नाही, हे तुम्हाला साधारण कशावरून अंदाज? ऍक्च्युली काय होतं, आम्ही मुली येतं ना तेव्हा त्याची बॅकग्राऊंड पण विचारून घेतो. घरी आहे का वातावरण, घरी कोण तबला वाजवतं का, गाणं गातं, काहीतरी संगीताचं तुमचं बॅकग्राऊंड असेल, किंवा एखाद्याच्या गावात उत्सवांची परंपरा असते, त्यातनं मुलांना ती आवड झालेली असते, ती मुलं लगेच शिकतात, फारसा कंटाळा करत नाही. किंवा वाजवण्यावरून कळतं, हाताला वळण एखाद्याचं चांगलं असतं. आणि पुन्हा मी पालकांना पण सांगताना असं सांगतो की तुम्ही ना लगेच तबला घेऊ नका, कारण तर मुलांचं पालकांचं कसं असतो दृष्टिकोन, शिकायला लागलं तुम्ही तबला प्रॅक्टिसला, मग मी त्याला सांगतो लगेच नका, एक 4-5 महिने जाऊ, तो आवडीने करू दे, छान रेग्युलर येऊ दे क्लासला. तर काही मुलं अशी असतात 1-2 महिने येतात मग ते सोडतात, कंटाळा करतात. किंवा काही मुलं वयाचा पण फॅक्टर असतो, काही पालक खूप लवकर मुलं, पालकांना पण इतकी घाई येते काही वेळेला, खूपच लवकर त्यांना सुद्धा माझ्या कोण येतात 3ऱ्या वर्षापासून येऊन म्हटलं नको, किमान पहिलीच जाऊ. आणि जे सांगतो शिकवतो ते मुलांना कळलं पाहिजे की मला स्थिर बसली पाहिजे. तो पालक सोडून गेली की मुलं रडायला सुरुवात करतात अशी. पण त्यामुळे सगळ्यांना सांभाळून त्या सगळ्यांना प्रत्येकाला त्यांच्या कलेनं 1-2 मुलं माझ्याकडे अशी थोडी स्लो लर्नर आहे. त्यांना जर जनरल मुलाला एखादी गोष्ट मी 2 वेळा सांगून लक्षात असेल तर त्या मुलांना एखादी गोष्ट मला 10 वेळा पण सांगावी नाही. पण मी त्यांच्याकडूनही तेवढंच चळवळीने करून घेतो आणि त्या मुलांना सुद्धा परीक्षांना बसवतो. त्यामुळे थोडे क्लास सोडून जात आणि आहे त्या क्लासमधलं वातावरण असं खेळीमेळीचं आहे. वेळ पडल्यास मी ओरडतो, फटके देतो, कधी पण मला बाहेर विचारत नाही. आणि खरंच मी क्लासमध्ये शिस्तीच्या बाबतीत पण विचार केला नाही. कारण आता जी नवीन पिढीचा विचार केला तर थोडी 2 पावलं पुढेच असते, आपल्यापेक्षा 4 पावलं म्हटलं तरी थोडी आगाऊच असतात मुलं. त्यांचं एकंदरीत वातावरण असू दे किंवा समोरच्या आपल्या गुरुशी किंवा एखाद्या बोलण्याची पद्धत, वडीलधाऱ्या माणसाशी बोलायची पद्धत, कसं बोलायचं, काय बोलायचं कळत काय. मग अशा वेळी मी
तर मुलांना जेवढी मला चांगली शिस्त लावता येईल तेवढी मी लावत असतो क्लासमध्ये. त्यामुळे छान वातावरण आहे आणि क्लासच्या ट्रिप काढतो, फिरायला जातो, मजा करतो. जिथे कार्यक्रम असते ते सगळ्यांना घेऊन जातो मस्त. त्यामुळे छान वातावरण असल्यामुळे आमचं कुटुंब एक आहे ते क्लासमध्ये. आम्ही दर महिन्याला क्लासची मीटिंग करतो. क्लासमधल्या मुलांना स्टेज रिडिंग घ्यावं नुसतं शिकून नाही उपयोगाचं. तबला सोलोचे कार्यक्रमच होत नाही त्यांना किंवा असे मैत्री होत नाही तबला सोलोच्या खास. मग आम्ही महिन्यातून एकदा अशी मासिक सभा केली की त्याच्यामध्ये 2 मुलांचा तबला सोलो, एक मग त्यामध्ये एक ज्युनियर असतो, एक सिनियर म्हणजे जो आता चांगल्या 4-5 परीक्षा झालेली असेल, विशारद असेल तो एक वाजवतो आणि एक किंवा 2-3 परीक्षा झाल्या त्यांना मग स्टेज ट्रेनिंग यावं. आमच्या क्लासमध्येच ते आम्ही ती मेंटेन करतो आणि ती सभा आमची फक्त क्लासपुरती मर्यादित आहे. त्यामुळे बाहेर कोणाला माहीत होतं आणि आम्हाला ती गरज पण नाही पडली का तर गर्दीचा विचार केला ना 60-70 मुलंच असतात तशी ऐकायला आणि ती सगळी मुलांना आम्ही भारतीय बैठक मांडी घालून बसायचं. ती सगळी मुलं ती छोटी 1ली-2री पासूनची मोठी त्या मुलांना 2 तास शांत बसण्याची सवय लागते मांडी घालून आणि जे काही समोर चाललंय ते शांत ऐकायचं. क्लासी आणि पूर्णतः शास्त्रीय तबला सोलो आणि त्यानंतर मी त्या 2 तबला वादन झालं की रत्नागिरीतला एक आर्टिस्ट असतो जो शास्त्रीय संगीत गाणं असेल, वादन असेल, हार्मोनियम असेल, बासरी असेल. तर असा एक मी आर्टिस्ट बोलवतो रत्नागिरीला ज्याचं आता चांगलं नाव आहे, तो चांगला परफॉर्मर आहे, चांगला गुरु म्हणून पण आहे. मग त्याचा परफॉर्मन्स आणि 10-15 मिनिटं मुलांना मार्गदर्शन. मग पहिले मी असा विषय देतो तुम्ही ना छान रियाज या विषयावरती एखाद्या गुरुला मी सांगतो तो मी शिस्त संगीताची शिस्त काय पाहिजे मुलांना लागायला पाहिजे तर त्याच्यावरती बोला. दुसऱ्या एखाद्या गुरुला आणखी वेगळा विषय देतो. मग जसे सुचतील ना तर ते आलेले कलाकार जे आर्टिस्ट असतात ते जे लोक सांगतात मुलांना मग ती मुलांना त्या गोष्टी फॉलो करत जातात. शिस्त असू दे, त्याचं बोलायचं कसं चालायचं किंवा एखाद्या कलाकाराबद्दल आदर कसा पाहिजे, आदर कसा ठेवायचा त्या कलाकाराचा किंवा आपला गुरु किंवा संगीत क्षेत्राचा कोणी मोठा माणूस दिसला त्याला नमस्कार करतो. मग ते रस्ता असू दे काहीही असू दे तर तो करता आलाच पाहिजे, केलाच पाहिजे. त्या माणसाची पूर्ण पात्रता असते त्यामुळे त्याच्या त्या कलेला त्याच्या त्या गुरुतत्वाला तो नमस्कार असतो. त्यामुळे तिथे लाज बाळगायची काहीच ही शंका नाही. त्यामुळे आणि मी माझ्या मुलांना सुद्धा ह्या गोष्टी मी कधीच सांगितल्या नाही किंवा मला नमस्कार करा. मुलांनाच कळायला लागतं. कसं झालं मी माझ्या गुरुसोबत मी जसा असतो तसे कार्यक्रम असला गुरुजींचा मग तबले उचलण्यापासून भरण्यापासून गाडी त्यांच्या घेऊन देण्यापासून काहीही लागेल ती करायची आपली तयारी पाहिजे गुरुसाठी. मग त्या गोष्टी माझ्या मुलांनी बघितल्या. आता माझी मुलं तेच फॉलो करतात. त्यामुळे 4 चौकात जेव्हा कार्यक्रमाला आम्ही जातो ही सगळी मुलं असतात छानपैकी कार्यक्रम झाला की तबले भरणं गाडी नेऊन ठेवणं, कार्यक्रम झाला की नमस्कार करणं, कुठे जिथे असते तिथे नमस्कार करणं, त्या गोष्टी लोकांच्या लक्षात येतात. मुलांना चांगली शिस्त आहे, चांगल्या सवयी लागली तर त्यावरती आमचा जास्त भर असतो. आणि त्या अशी जी आम्ही मासिक संगीत सभा सुरू केली त्यातनं जो आम्हाला अंदाज आला किंवा मुलांना माईकचा सेन्स पाहिजे. नुसतं वाजवत नाही ना उपयोगाचे. जर का आपण ते वाजवतो ते आपल्याला कळलं नाही त्यांपर्यंत गेलं नाही असं डायरेक्ट माईकचा अंदाज येत नाही. मी एवढी वर्ष वाजवतोय तेव्हा आम्ही सगळ्या प्रकारचे उद्या साऊंडपासून सगळ्या प्रकारचे साऊंड सिस्टीम सोबत मी वाजवतो. कुठल्या साऊंड सिस्टीम सोबत कसं वाजवायचं, माईक कुठल्या क्वालिटीचे पाहिजे, त्या मिक्सरवरती काय लेवल पाहिजे करते या सगळ्याचा थोडा मी अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आता मला पाहिजे तसं मी साऊंड लावून घेतो. आणि मग त्यासाठी या गोष्टी मुलांना पण कळाव्या म्हणून आम्ही आमच्या क्लासमधल्या काही मोजक्या म्हणजे आम्ही जी आरती स्पर्धा घेतली त्यातलं जे बक्षीस मिळालं ते पैसे आणि मोठी मोठी जी आता छान ॲक्टिव्ह मुलं आहेत जी नोकरी करतात जॉबवाली लोक जे आहेत आमच्या क्लासमध्ये त्या सगळ्यांनी जोर लावून मी साधारण 60,000 ते 70,000 रुपयाच्या मी साऊंड सिस्टीम घेतली. त्याचा मुलांनाच फायदा. हां 2 स्पीकर 4-5 चांगल्या क्वालिटीचे महिन्यामध्ये साऊंड बोलून केबल त्याला मिक्सर आहे छोटा आणि ती सिस्टीम आम्ही फक्त आमच्या मासिक सभांना वापरतो जेणेकरून त्या मुलांना त्याचा फायदा व्हावा, मुलांना माहितीचा सेन्स द्यावा यासाठी जे आम्ही केले. आणि असं बारीकसाठी विचार आम्ही करत असतो त्यातूनच मुलं तयार होतात. मुलांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो.
तबला आणि हार्मोनियम मध्ये वाजवायला सोपं कुठलं आहे? सोपं actually दोन्ही कठीण आहे. तबला actually जास्त विचार केला तर मग तबलाच खरं कठीण आहे. हार्मोनियमचं कसं तुम्ही बोट दाबलं की आवाज येतो. त्यातून आवाज काढायचे त्यात ते चांगलं आहे. ओके, तर ते निर्जीव आहे. गेल्या प्राण्याचं चामडं जे आहे त्याच्यातून आपल्याला आवाज काढायचा आहे. तर तो आवाज यायची जी प्रोसेस आहे ना तीच खूप मोठी आहे. कारण लगेच आवाज येतच नाही. त्यामुळे माझ्याकडे जे पालक येतात ना मुलांना घेऊन, असे पण पालक असतात किती महिन्यात गाणं वाजवेल, किती महिन्यात भजन वाजवू शकेल, किती दिवसात, असं पण विचारतात काही पालक. मग त्यांना मी सांगताना तसं सांगतो किमान 2-3 वर्ष बेसिक आहे. त्यानंतर मग हळूहळू मग त्या परीक्षेच्या अनुषंगाने तो गांधर्व महाविद्यालयाने सिलेबस बनवला, तो पण तसाच आहे. बेसिक हळूहळू सिलेबस वाढत जातो. मग साधारण 3ऱ्या परीक्षेपासून हळूहळू गाण्याची साथ सांगली होती. मग हळूहळू त्या गोष्टी मग पुढे 4थी परीक्षा पाहिजे, मग 4थ्या परीक्षेपासून गडाख्या मग या गोष्टी त्या हळूहळू येत जातात. त्यामुळे मी किमान 3 वर्ष तरी 2-3 वर्षही जाणारच. आणि परीक्षा जबरदस्तीने नाहीच कोणाची. काही पालक असे पण असतात त्यांना घाई असते पटापट परीक्षा व्हाव्या. हा, आणि हल्ली झाले कसं 10वीला ते 3 परीक्षांचे मार्क्स, त्यामुळे तबला शिकणाऱ्यांचा ओढा खूप चाललाय. तबला, गाणं सुद्धा पैकी वगैरे. पण ते तसं ना लिमिटेड आहे. पालकांचा दृष्टिकोनच असतो की 10वी पर्यंत 3 परीक्षा झाल्या पाहिजे. 3 परीक्षा झाल्या की मग मुलं जातात. बरीचशी मुलं अशी 3 परीक्षा झाली की मग पुढे कंटिन्यू करतच नाही. पण काही त्यातली काही मोजकी मुलं असतात त्यांना खरंच आवड आहे, ती पुढे कंटिन्यू पण करतात. पण आता माझ्याकडे जी टॉपर मुलं जी आहेत कॉलेजला असू दे किंवा चांगल्या क्षेत्रात CA करतात, ती मुलं तबला शिकतायत. त्यांनी तबल्यात खंड नाही पाडली. नाहीतर जनरली कसं असतं पालकांचं 10वीला गेलं ना आता तबला बनतो अभ्यासावर. माझं म्हणणं असं आहे की आठवड्यातून 2 दिवस म्हणजे 2 तास फक्त तबल्याच्या क्लासने असं किती अभ्यासावर फरक पडतोय. जसं काही मुलं दिवस रात्र अभ्यासच करतायत असं हा मानसिकता. मग ते तसं वाटतं. पण माझं नाही, तुम्ही जर एवढा वेळ अभ्यास करताय विरंगुळा पाहिजेच ना काहीतरी. त्यामुळे माझ्याकडे जी आता प्रॉपर जी रत्नागिरीची जी मुलं आहेत ना, उदाहरण द्यायचं तर सारंग जोशी, मंदार जोशी बासरी वाजवत होती, त्यांचा मुलगा शिर्के स्कूलला होता. त्याने 10वीला 5वी परीक्षा दिली. 5 परीक्षांचे पण मार्क्स मिळतात 10वीला, 3ऱ्या आणि 5व्या परीक्षा किंवा तेवढे झालेले असते. तर त्या मुलांनी 10वीत 100 मार्क्स मिळवले, 100%. त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबरला परीक्षा दिली 5वी परीक्षा, लगेच फेब्रुवारीला त्याची 10वीची परीक्षा दिली. रिझल्टमध्ये त्यांनी 100% मार्क्स मिळवले. त्यामध्ये 4 की 5% मार्क्स फक्त तबल्याचे होते. त्याला ॲक्च्युली 96% मिळाले. वरचे मार्क्स तबल्याचे मिळाले, झाले 100%. पण त्या मुलांनी 10वी आहे म्हणून क्लास नाही कधी बंद केला. त्यानंतर त्याने 11वीत उपांत्य विशारद दिली, 12वीला विशारद पूर्ण परीक्षा दिली. 12वीला तो विशारद झाला, चांगले मार्क्सनी पास झाला. आता पुण्याला तो झाला चांगला, तर चांगल्या कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळालं. खूप छान होईल. म्हणजे याची खूप उदाहरणे आहेत. जी मुलं आता CA करतायत त्या मुलांनी जो CA करतायत मग तबल्याला नाही कधी खंड पाडली. चांगल्या लेवलला काम करणारी लोक आहेत, मुलं आहेत, पण त्यांनी कधी खंड नाही पाडला. तर त्यांचा माझा उद्देश आहे की त्यांचा त्या कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे तो पालकांचा. 10वी-12वी म्हणून खंड नाही पडले, तिथे तुमचा खंड पडला ना किंवा असे मला बरेच लोक आहेत एकदा 10वीला गॅप घेतला की नाही कॉलेजचं जीवन सुरू झालं तुमचं, मग ते कॉलेजला मुलं भरकटतात. पण खरं सांगतो माझ्या अशी डोळ्यासमोर इतकी उदाहरणं आहेत जी ज्यांनी कला जोपासली, कला धरून बसते, ती मुलं शक्यतो वाईट मार्गाला किंवा वाईट आपला ट्रॅक सोडून संस्कार सोडून नाही जात. ज्यांच्यावरती जर लहानपणापासून जर काही संस्कार असतील संगीताचे तर नाही तशी करत. खूप उदाहरण आहेत. आणि दादांचे संस्कार चांगले आहेत हे बघतो आम्ही मुलं. आता त्यानिमित्त तेच कळलं की नुसतं तबला वाजवत नाही, गुरु जास्त मुलांना म्हणजे घरातला मनुष्य असल्यावर काय असे पण अनुभव आहेत माझ्याकडे की इतकी अटेन्शन आहे ना मुलांची. काही वेळेला असं कुठेतरी जायची वेळ येते उत्सवाला म्हणा, मग एखाद्या मुलाचे पालक पण असतात बरोबर. तर ते मुलं त्या पालकांसोबत आहे की गुरुसोबत आहे ते मूल घरी सांगतात आम्ही दादाच्या गाडीतनं जाणार तुमचे तुम्ही या. अशी खूप अशी उदाहरणं आहेत. किंवा
काही मुलांचे पर्सनल लेवलला काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतात, काही मार्गदर्शन असतील, तर ती मुलं हक्काने मला येऊन सांगतात. किंवा काही वेळेला असं होतं एखाद्या पालकाच्या असं लक्षात येतं की ह्या मुलांना आपलं ऐकत नाही काय पालकांना, पण दादाचं खूप ऐकतो, दादाबद्दल खूप त्याला आदर आहे त्या मुलाला. मग अशा वेळी कसं काय होतं, ते पालक असं लावून मला सांगतात आणि तू दादा त्याची मुलाची समजूत काढ, तू त्याला समजवतोय. मग त्या मुलाचं कन्सल्टिंग करणं, त्यांना त्या गोष्टी समजून सांगणं, अभ्यास असू दे, रियाज असू दे, तबला असू दे, किंवा कुठली एखादी नोकरी संदर्भातला काही विषय असू दे, किंवा एखादी चुकीचा मार्ग असेल कुठला आवडून, मग ते समजून सांगणं त्या मुलाला, की मग ते काम करतो मी. नंतर मग येतं त्या छान ट्रॅकवरती येतं, पालक समाधानी करतात, असे काही अनुभव येतात. अजिबात तबला माहित नाही, पण तबला शिकायला पालकांनी घातलेला मुलगा आणि आपले कोकणात उत्सवांना जाणारा आणि मग शिकायला आलेला मुलगा, याच्यात फरक पडतो की हो, नाही? बरोबर. नक्की नक्की. काय होत आहे, पार्श्वभूमी असते की संस्कार असतात, संस्कार. म्हणजे कीर्तन, भोवत्या गाणं, वाजवणं, सगळं ज्ञान चांगलं असतं. आणि ते ताल ऐकलेले असतात ना, भोवत्या म्हणजे ताल जरी असतात म्हणजे तो ऐकलेला असतो, तर एक छान लई असते. जरी तो आपण भोवत्यांमध्ये नाचत असतो तर ते लईत नाचतोय की नाही, तबल्याचा जो ठिकाण चाललाय, तबल्याची लई, त्या लईत आपण नाचतो, याचा अर्थ आपल्याला ती लई कळते. मग ती लई आपल्याला तबला शिकताना उपयोगी पडते. पण त्याचं बॅकग्राऊंड काहीच नसेल तर मग ते सगळंच आपल्याला द्यावं लागतं. तर या दृष्टीने ग्रामीण भागातल्या उत्सव परंपरा याचा एक मोठं योगदान आहे या सगळ्या गोष्टी. गाणं असो, तुझं वादन असो, त्याच्यामुळे तो खूप म्हणजे नांदा असू दे, राजापूर असू दे, संगमेश्वर, सगळे आपल्या पट्ट्यात कुठून मुलं तबला शिकायला येतात. आपण शेवटाकडे येऊया. पालवीसारख्या गावातून सुरुवात झालेली आहे आणि आता आपण सगळ्यांचा प्रवास ऐकला. आता लक्षात आले की तबलाचे मास्टर आहेतच, पण त्याच्यापेक्षा जास्त मी माझ्या आता गुरु म्हणूनच देईन त्यांना. असे श्री केदार लिंगायतात तिथे आपले माझ्यावर म्हणून लाभले, मी त्यांना धन्यवाद देतो मनापासून. त्यांच्या मनातील सगळ्या पुढील इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे शुभेच्छा देतो. मनातले सगळे संकल्प पूर्ण व्हावे. या सगळ्यामध्ये मला माझे गुरु आणि बाबा आणि मोठे सगळे, जे मला गुरु म्हणून लागले, खूप लोक मला अशी बरोबरी मिळत गेली की ज्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो, तर आपण गुरुच मानतो. ते गुरु तर खूप म्हणजे त्यांची जागा वेगळीच आहे. पण समाजात जेवढं आपल्याला चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतील त्यावेळी ते आत्मसात करत गेलो. तबल्याचं म्हणणं एखादं छान आता कार्यक्रम चाललाय तर तू चांगलं वाटलं तर त्यामुळे लगेच फोन करतो आपण. असं ते खूप लोक अशी मला छान छान लोक मिळाली, त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. आणि या सगळ्यामध्ये कधीच गर्व नाही केला. छान आपलं गावच्या किंवा ग्रासरूटला जे आपलं चालू आहे का त्याच्यात मी समाधानी आहे. त्याच्यातच मला खूप चांगली प्रगती करायची, खूप चांगलं मुलं घडवायची चांगल्या प्रकारची. त्यामुळे मला विश्वास आहे की अशी मुलं घडतात. सुद्धा मी भजन बहुतेक तेवढंच आवडली. मी आमच्या गावात नमन हा प्रकार तुम्हाला एक माहिती असेल, ते नमन वाजवायला मी अजून सुद्धा जातो. मी गावात गेलो ना आणि ती लोक आपुलकीने बोलवतात. छान आपलं एवढं चांगलं नाव झालंय, रत्नागिरीसारख्या ठिकाणी चांगलं काम करतो लोकांना माहिती. आणि मी वाजवतोय म्हटल्यानंतर ते मला स्वतः मृदंग घेवा थोड्या वेळेचा मजा म्हणून वाजवते ती कमाल असते त्यामध्ये सगळ्याकडे. त्यामुळे सगळं मला आवडतं. सगळ्या ठिकाणी मी आवडी आपुलकीने जात. तशी पुढे 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 व्हावं म्हणजे मला सगळे सगळ्यांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहते. मी त्यातले जे गोडबोली सर आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रशंसा करावी. Yes.
सगळ्यांना एक विनंती आहे, फक्त आपण एक ग्रुप फोटो काढूया त्यासाठी कृपया ग्रुप फोटोसाठी यावं. त्यानंतर पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पुन्हा आपण भेटू एका वेगळ्या व्यक्तीबरोबर. जर फोटोसाठी